श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोटी पूर्णनिवासी पूर्ण दत्ता दिगंबरवर यतिवर्य स्वामी राजाय नमः। श्लोक ब्रह्मानंद परम सुखद केवल ज्ञानद मूर्ति द्वदती गगन सुदृश्य तत्वमक्षदेश एव नित्यम विमलमचल सर्वादि साक्षी भवताति त्रिगुणरहित सद्गुरुचन नमामि। जय 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 रक्षका, जय जय भक्त पालका, जय जय कलिमाल नाशका, अनादिसिता जगद्गुरु, जय जय क्षीरसागर विलासा, माया चक्र चालका, अविनाशी शेषजन अनंत वेशा अनुमानित अनंत, जय जय जी गरुड वाहना, जय जय जी कमललोचना, जय जय पतित पावना रमा रमाना विश्वेशा मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित त्वच स्वयं अदिती तेज वर्णिलेन जाय विशाल बाळ कर्ण सरळ नासिका सुहास वंदन दंत पंक्ती कुंदकळ्या समान शुभ्रवर्ण विराजिते रत्नमाला हृदयावर जे कोटी सूर्याचे तेज हरी हिमभूषणे भूषणे साजरी कौस्तुभमणी विशाल वास्य लक्षणांची भूषणे त्याची प्रेम भक्तींची खुण उदरी त्रिवेळी शोभयमान त्रिवेणी संगमासारखी नाभिकमल सुंदर अति जेथे विद्यार्थ्याची उत्पत्ती की चराचर जगन्मती मूळ जननी त्याची पै जाणू कळकर शोभती मनगटी कंकाळी विराजित कर कमलांची आकृती रक्तपंचका समान भक्त द्याव्या वरदान द्याव्या अभयवर भक्त द्याव्या अभयवर सिद्ध सर्वदा सव्यकर गदा पंद शंख चक्र चार हस्ते आयुधी कासेला पितांबर विद्य तेजस अमार कर्दळी स्तंभारंभी सुंदर भय जाणता दिसती तेथे भक्तजन सुखावती ज्याच्या दर्शने पतित तरती ज्याचे अहोरात्र ध्याती नारदी ऋषीवर ज्याचे कमल करी चुरित संध्या राग समान रक्त तळवे योग्य चिन्ह मंडित वर्णित भेद वेद शिनिले 14 विद्या 64 ज्याचे वर्णित थकल्या सका आयशा त्या परमंगला अल्पमणी वर्णी नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कवीवर क्रमू न शकले महिमबर तेथे मी पामर काय जो सकळ विश्वांचा जाणीता समोरकाने ज्यांची कांता जो सर्व करण करता ग्रंथांबिनमाय त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परशधर अगमलेला जयांची जो सकळ विद्यांचा साकर 64 कलेंचे माहेर सिद्धींचा दातार भक्त पालक दयाळू मंगलकारी करिता स्मरण विघ्ने जाती निरोसिनी भजका होई दिव्य ज्ञान वेदत सार कळेपा सकल ग्रंथांबी जाना करीत ज्याचं नामस्मरण त्याच्या नवर प्रसादाने नाना ग्रंथ रचना करीत कविताया मंगल साष्टांग नमुनी करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पुढे विघ्नपणे हो हे जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होता तत्वता सकळ काव्यात येत होता ती ब्रह्मसुतानी मिले मूढमती मी अज्ञान कविदिकाचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होऊन ग्रंथ रचना करावितो जो अज्ञान मिळत नाशक अविद्यान कारण भेदछेद जो सद्बुद्धीचा प्रकाश विद्यादायक गुरुवर्या ज्याच्या कृपे करून सदिच्छा लाभे दिव्य ज्ञान त्यांनीच जगी मानवपण येते निश्चय असे माता पिता तैसे श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांच्या नमस्कार वारंवार साष्टांगाची मतिमंद आज्ञा बाळा घेतली असे थोर आळ ते पूर्वी दया सद्गुरु आपणांचे नवमास उदिरे पाहिले प्रासविनी सोशिले कौतुके करून वाढील रक्षेले अजवरी रचन जननी जनका समान अन्य दैवत आहे कोण वारंवार साष्टांगमनी करून चरणी त्यांच्या करीत असे ब्रह्मा विष्णू महेश्वर तिही देवतांतर लीला वगैरे अत्रिकुमार दत्तात्रय निमेल 3 मुखे 6 हात गळा पुष्पमाळा शोभत करणी कुंडले तेज अमित विद्ये तेज समान कामधीन असून जवळ हाती धरीला असे झोळी जे जो पाहता एका स्थळी कोणासे दिसना 4 वेद होऊन श्रवण वस्ती समीर परात ज्याचे त्रिभुवने गमन मनोगे जाते तो परब्रह्मसिंह मन करुणी मागे स्वामी चैत्र सारामृत पूर्ण कृपेने आपल्या वाढला कैचा प्रताप करू लागले लोक पाप पावली भूमी संताप धर्मोष्टात लोक बहु पहा कैसे दैव चित्र आर्यवती आर्यपुत्र वैभवीने झाले अपार दारिद्र्य दुःखे भोगिती शिथिल झाले धर्म बंधने नास्ते की न मानिती वेद बदले दिवसेंदिवस होमने कमी होऊ लागले सुटला धर्माचा राजश्रय अधर्म होते की नाही भय उत्तरोत्तर नासिकामय भारतखंड झाले नाना विद्या आणि कला असते गेल्या सकाळी ऐशिक भोगाच्या बाहेर त्याने सुटला परमार्थ धर्मसंस्था करणे युगायुगी अवतार घेणे नानाविध विष्णुटणे जगतपत्याचे कर्तव्य लोक बहुभ्रष्ट झाले सर्व धर्मात विसरले नासिक मंदी मात्र आर्य धर्म मग घेते सावतार प्रतिष्ठित कुमार अक्कलकोटी साचर प्रसिद्ध स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कोणता वर्ण कर्म धर्म कोणी कोणाशी कळेना जो तो स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले ज्याचे साष्टांगी नमुनी करी प्रार्थना करून आपली विख्यात
जनी गाव्यांचे जे तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पैल तरी मी आत्मसार्थक कराव्याने मी येथे जाल किंवा अपाट गगना समान अगात माझे महिमान अल्पमती मी आज्ञा आक्रमण किंवा करी पिपिलांकी म्हणे गिरजाची उचलून घालेन काकेशी किंवा खांदे तर सूर्याशी लपवून म्हणे स्वतःची तैसे माझी तैसे असे माझी बाळ जाणून लढीवार पुरता तू दया दिनानाथा यतिवार करता आणि करिता तुझे स्वामीनाथा माझ्या ठाईची वार्ता मी पणाची असे आईसे ऐकून स्वतः स्वामी संतोषले स्वामी राजमूर्ती कवी लागे अभय देती वरद हस्ते कवी उन्हीना पडे ग्रंथात सपोले मनोर पाहुणे अरे जन समस्त संतोषील निश्चय असे ऐकून अभयवाणी संतोष झाला माझ्या वाणी यशस्वी होणे लेखनी ग्रंथ समाप्ती प्राप्ती होय आता नमो सावृत ज्याचे नाह भेदवते स्वामित्वमुखी आनंदमय सदोदित राहते मग निमिल कवीश्वर जे शब्द सृष्टींचे ईश्वर ज्याचे काव्य सर्वत्र प्रसिद्ध असली आलोकी व्यास वाल्मिका महायज्ञी बहुत ग्रंथराजला ज्यांनी वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकटवंत आसन निमिल कवी कालिदास ज्याची रचना विशेष प्रिय जगी झाली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञाते हे डोलिती मान त्यांचे चरण नेमिले ईश्वर चरणी जडले चित्त तैसे तुकाराम भक्त ग्रंथ रवी त्यानिमित्त वरप्रसादा करणे आहो तुम्ही संत जनी मज ज्ञावर कृपा करूया आपण उद्धस्त राहून ग्रंथ रचना काय आता करू नमन जे का श्रुती विलक्षण महायज्ञ आणि विज्ञान श्रवणी सादर बसले महापंडित आणि चतुर असे श्रुत समाज थोर मतिमंद मी त्यांच्या समोर आपले कविते किंवा जणू परी थोरांचे लक्षण एक मला ठाऊक पूर्ण काही असा सद्गुण आदर करीत त्यांचा संस्कृतचे गंध मराठीने शुद्ध नाही पडलो शास्त्र छंद कवित्व शक्ती अंगे असे परी हे अमृत जाणून आदर धरावा जी श्रवणी असे माझे असून तो आणि त्यांकडे न पाहे न पाहता जी अवगुण ग्राह्य चुकीचे द्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोडून चरणी आपल्या करीत असे स्वामी यांच्या लीलाभूत असली प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरले समुद्र त्या महादुधीतून पाही अमोल मुक्ताफळे घेतली काही द्यावया माणसावर सुज्ञ ही अनमान काही न करावा की उद्यान विस्तीर्ण त्या माझी प्रवेश करीन सुंदर कुसुमी निवडून हर त्यांचा गुंफियला कवी होऊन या माळी घाली स्रोतांच्या गळी उभा ठाकून वृत्तांत उभा ठाकून बुद्धिजवळ करी प्रार्थना सप्रे आहो पुष्पाचा रास तृप्त करतील आपले माणस हा सुगंध नाही आवडायचं त्याची पूर्ण अवागी आता असं हे बोल पुढे कथा बहु अमोल वंदिता स्वामी दया निमित्त मात्र विष्णू कवी वैराग्य प्रत्यक्ष शंकर जैसे सहस्रकार दृष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान यती पद कल्हार विष्णू कवी होईनी भ्रमण ज्ञान अमृतोत्सव सांचार रुंजी येथे घाले तसे स्वामी चैत सारांत नाणे प्रकृत कथा समत आदरे भक्त परसु प्रथम अध्याय गोडा श्री शंकर पनुसु श्रीपाद श्री वल्लभ पनुस्मृती स्वामी चैत सारामृत मंगलचरण प्रथम अध्याय हा अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः कामना धरून जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तसेच निष्कम भक्त्याप्रती काय वेळेला प्राप्ती होते नृसिंह सरस्वती प्रकट झाले अगणित पापी तंती कद्र वनी गुप्त झाले गुरुचरित्री कथा पुढे लोकधरा करणे भाग पडले प्रकट होणे धुंडले बहुत पट्टणे त्याचे स्वामी वैयतीवर्य स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ता केली देखा परितीच्या विषयी शंकमन माझी येत असे गुरु राजगुप्त झाले स्वामी प्रकटले त्याचे शक्क प्रमाणे न मिळे म्हणून शंका पत्रिकेचे ते केवळ आनंदी सिद्ध खुंटलाय ते पत्रिका लोकोद्धारासाठी प्रसिद्ध मानवरूपी झाले अक्कलकोटी माझारी रचापामोती त्यांच्या घरी बसले समताची सारे भक्त मंडळ विषय साहेब कोणी कलकत्त्याचा हेतून दर्शनाचा पात्र याच दिवशी साचा आदर करीत याचा की त्याचा एक पारसी आला होता दर्शनाची ते येण्यापूर्वी मंडळाने महाराजांनी सुचले तिने खुर्च्या आणून बाहेर मांडामध्ये एकवर दोघांशी बसले दोघा तिसरीवर बसले आपण म्हणून समर्थाचे उभय त्याचे वाटले चौधरी साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कुठून हस्यमुख स्वामींनी हस्यमुख करून उत्तर दिले त्या लागून आम्ही कर्दळवळणातून प्राधान्यपणे निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगर देखील अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिले घेतले कलेचे दर्शन पाहिले गंगा ताटक पावन नाना तीर्थ हिंडून हरिद्वार प्रांतात गेलो पुढे पाहिले के दर्शन हिंडले तीर्थ सामग्र असे हजारो नगर आम्ही देखील मग तेथून सहज गती पातलो गोदात तटकायापर्यंत जीएच्या महाप्राख्यांती पूर्णावंतीवर नेले केले गोदावरचे स्नान स्थळ पाहिले परम पावन काही दिवस हिंडून हैदराबादासी पातलो येऊनी मंगळवेड्यासह बहुत दिवस केला वास मग येऊनी स्वच्छ मग येऊनी पंढरपुरात स्वच्छ तिथे राहिलो नंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथे स्वच्छने केवळ मग पाहिले मूळ देश हिंडून सकळ सोलापुरी पातळ तेथे आम्ही काही महिने वास केले स्वच्छने अक्कलकोटी प्रांती ते येणे तेथे झाले त्यापासून या नगरात आनंद असे आमचे सकल होतं असे मुळापासून ऐकून शिवानी उभयता संतोषी मनी मग स्वामी यज्ञ घेऊन गेले उभयता उठून 10 वर्षी मंगळवेड्याप्रती राहिले स्वामी राजे याची परी त्या स्थळी प्रख्याती विशेष काय त्यांची न झाली सदावास अरण्यात बौद्धाने ती गावास जरी आली या
कच्छित गलीच्या जागी बसणे, कोणी काही आणून देते त्याचं महाराज बक्षिते, शौनिक मी पण राहते, अरणात जाते उठवणे, वेळा बुवा प्रति गावातील लोक म्हणते, कोणाची अज्ञाने नेनती परब्रह्मरूप आहे, त्या समय नामे दिगंबर वृत्तीने केवळचे शंकर, तेव्हा त्यांचा अवतार सोलापुरी झाला, ते जाणून अंतरखुण स्वामीशी मानिती ईश्वर समान, दुसरे यज्ञ जन वेडा म्हणती लेख म्हणून लेख ते दर्शनात येतात, दिगंबरी लिला येतीवर कमर ठेवून कर दर्शनात देती, त्यांची अमृत समान कथा पुढे ऐकता पावन स्वतः वक्ता स्वामी समर्थ वंदिती, ज्याच्या सत्ता सर्वत्र आहो हे स्वामीचे इथं भरला शिरसागर मुक्त होणे श्रावणदार प्राशन करा श्रोते हो तुम्ही नसा येथे विठ्ठल सर्वदा सेवक अखंड भोबायाचे अष्टतेने चुके विष्णू म्हणे, स्वामीच्या इथे सारा नाना प्राकृत कथा समत आनंद भक्त परिशुद्ध अध्याय घोडा श्री इथे स्वामीच्या इथे सारांग द्वितीय अध्याय शिरस्तु शुभमोतू अध्याय तिसरा श्री गणेशाय नमः धन्य या जगती स्वामी ज्याची भक्ती ज्याची नाही पुनरावती पदपावती काय लगत कथा सुंदर स्वामी निवेदे स्वाचरित आणि बाबा दिगंबर याचे उत्तर निमिले निर्विकार स्वामीवरती लोकांच्या मत कदाविती काही वर्ष करून निवसते मंगावेळी सोडले मुहा माझे वास्तव्य करीत अपाट व झाले भक्त तेथे संकल्प उरत अल्पमय किव वरून स्वामी चरित्र हे सारं म्हणून केला नाही विस्तार वर्णित कथा समग्र ग्रंथ पसरी सेव होणे टोळीसी सौम्य सेवे घेऊन स्वामीची टोळ जाते अक्कलकोटीसी अर्ध मार्गावरून टोळासी मागे परत भाग पडले टोळे अज्ञापती सेवका जोवरी आम्ही येऊ का तोवरी स्वामीशी सोडू नका तेथे काम करा टोळ गेल्या परतून स्वामी चालले उठून बहुत वर्षे सेवकाने परिणस्त मानले त्या तिथून निघाले अक्कलकोटाप्रती आले ग्राम माझी बसले ते राज स्वच्छने ते एक विध होता तो करिता यांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समाजा पूर्व पुण्यस्तव निश्चित आले चोळाप्याच्या गृहप्रांती स्वामीशी जाणून ईश्वर मूर्ती चौपाकरी आदर चौळाप्याचे भाग्य उद्दले येथे राज गृहस्थी आले जायचा काम देणू आपण बाळे दारिद्र्याच्या घरी जाय पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी झाले स्वामीराजे भेटी परम भाग्य तयांचे धन्य तयाचे सदन ते स्वामीकाचे वास्तव्याचे स्थान सुरुवार जे दुर्लक्षण चरण तयांच्या घरी लागले योगाभ्यासी योग तडी तापाडी मार्गी श्रीमती निराहार किती राहते मूळ धरती किती एका चरणी उभे राहून सदा विलौकित गगन एक ग्लिवारी बसून एक तपचार करते एक पंचमी सानिध्य करते एक पावणते भोजन पावते पावणते भक्षिती कित्येक संन्यासी होती संसार अवघा सोडून एक करते कीर्तन एक मांडती पूजन एक करते होम हवन एक षटकांत एक लोक उपस्थिती एक भजना माझी नाचती एक ब्राह्मण भोजन करते एक बांधिती देवालय परितायांचे चरण दुर्लभ असत भक्तिवाचनी केली या नाना साधन भावीन व्यर्थ सर्व व्यर्थ योगाधिक काही चोळप्याने केले नाही परिभक्ती सर्व पायी स्वामी आले सदानांत ते त्याचे देखून भक्ती स्वामी तेथे भोजन करते तेव्हा चोळप्याची चिंती आनंद झाला बोसा त्याचा पंचाच्या घरी राहिले स्वामी अवतर दिवस चाकरी चौपाकरी अधिकारी तेव्हा राजपदाधिकारी मालिजीराव गादीवर दक्ष असून कारभार परमज्ञानी असते ते अक्कलकोटीची प्राकृती तेव्हा काही विशेष नव्हती परितायांचे भाग्य निश्चित स्वामीच्या उदारे त्याच्यापासून या जगात त्या नगरांचे नाव गाजत अप्रसिद्ध पाख्यात किती एक झाले चोळप्याच्या गृहपंथी आले कोणी किती लोकांच्या चमत्कार दावती गावात मात पसरली आपली व्हावी प्राख्याती असे नाही ज्यांच्या चित्ती म्हणून या स्वामीराजी येते बहुदानंद जाती फिरा लोक माझी पसरले माता रुपायचे कळला उठत की आपल्या नगरात येते विख्यात पातळी राहते चोळप्याच्या घरी दर्शनाला जाती नरनारीत असते किंवा अवतारी लोक लिहा त्यांची विचित्र वार्ता ऐकून आयसी बोलला काय वाणी गावात येते येऊन फार दिवस झाले परी आम्हा स्वतः पायी अधवर झाले नाही आता जाऊन लवले होते भेटू येतीवर परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसा वार्ता ऐकून आणि हे सत्य तारी येऊनच आताच देते दर्शन रामखोतम वाणी निघाली त्याचं स्वामी येती मूर्ती पुढे ठेकली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायांची सिंहासनावर उतरून राव घाली लोटांगणी प्रेमासनू भरले नयन कंठ झाला सत्य दूढ घातली मुठी चरण धुतले नेत्रासने मग तया असते की धरुणी आसनावर बसवले खून पटली अंतरी स्वामी अवतारी अभक्ती पवनी गेली दुरी चरणी भक्ती जडली पै सकल सभा आनंदली समजले पावले वंदिती षडोपचारी पूजिला स्वामी मूर्ती उपाय निराकार आणि रुगार भक्तासाठी झाले सोडून त्यांच्या पादुकाशी धरुणी विष्णूनाचे ब्राह्मणांचे स्वामीचे येत सारा नाना प्राकृत कथा समोर प्रेमळ भक्त परिसुत्ते अध्याय गोळा श्री स्वामी चरण शुभम शिरस्तू इति श्री स्वामीच्या सारामृत अक्कलकोट नगर परिषद अध्याय चौथा श्री गणेशांना मुख्य कीर्तने करावे अथवा श्रवणायक षडशाली पूजा स्वामी चरण भक्तीने न लगे करते तीर्थ टाण योग अभ्यासन होम हवन सोडीने अवकाशीनं नामस्मरण करा स्वामी नामाचा जप करता 40 पुरुषाचा येत होता स्वामी चरित्र ऐकता गाता पुनरावती चुकेल गद्दा त्याची अंती अक्कलकोटी झाली येते रुपाय दर्शन दे स्वच्छ राहती तयापुरी चोळपाचे धुळ भाव घरी राहिले स्वामी ते त्यांचे सकुल नित्य सेवा घडे त्याचे जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी त्यांच्या दासी नवदिती तत्पर सेवेची ती धरती मानव चोपा केवळ परिस्वामी कृपा होता पूर्ण लक्ष्मी होण्यास आपण सहज झाली त्या घरी कैसे आहे त्यांची भक्ती नित्य पाहती परीक्षा घेती नाना प्रकारे त्रास देती परी तो कधी न कंटाळ चौपाच्या सद्गुण कांतात ही केवळ पती सद्गतीच्या चित्ते आनंद स्वामी सेवांचा स्वामी नाना खेळ खेळती विचित्र लीला नगरवासी या जनांची भक्ती दिवसेंदिवस दृढ झाली स्वामी केवळ शिवमती देश झाली
देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शन कामना चित्ता धुनी. कोणी संपत्ती कारणे, कोणी मागते संताने व्हावी म्हणी लग्न येते दूरदेशावणे. शरीर भोगे कष्ट संसार तापे तृप्त झाले. मायमात पसारत पसारत फसरले आलसे आले. किती सर्व कल्प धूम समान होणी कामना कीर्ती पूर्ण भक्त काळ सव अवतीर्ण मानवरूपी झाले. भक्ती अंतरी जे जे इच्छित ते राजे पूर्वी ते धुळ चरणी ज्यांची ख्याती होते त्याची होती. कल्पक तो जे कानिंदिक कुटीर तया शास्त्रे केवळ नास्तिकांपर्यंत तात्काळ योग्य शासन करतात. ते महिमा वाढला विशेष कित्येक करू लागले दोष. कोणा एका समाजाचं वर्तमान घडले पै. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटेसी हासोनी म्हणते जणांच्या ढोंग्याच्या नादी लागला. हासोनी हे डोंगे जो नाना भोगभोगी साधू लक्षण त्यांचे कोणतेही वसत आहे. काय तुम्ही वेळ लागले वंदता ढोंग्याचे पावले. यात स्वार्थ ना परमार्थ मिळे फसला तुम्ही अवघे. ऐसे तयाने निवेदे समर्थानी अंतरी जाणीले. जेव्हा ते भक्तीशी आले तेव्हा केले नवले. एक पहावाय आले लक्षण समर्थ समृद्धीची कोण ज्या घरी बसून तेथून उठून चालेल. एक भक्तीच्या घरी पातळी समर्थाची स्वारी. ते दोघे अवचारी होते बरोबर संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बसवल्या. भक्ती पाटे होते स्वामी चरित्र आपले चित्त चमत्कार म्हणते करू आता. दर्शनाच्या जन असंख्य पातळी तिथे क्षण समाज दाटला. बहुत एकाच गर्दीचा हरी दर्शन घेऊन चरणांच्या मंगल नामे गर्जिती वाचे पै हेतूपूर्व म्हणीचे म्हणून यांनी विनवती. कोणी द्रव्य पुढे ठेवती, कोणी फळे समर्पिते, नाना वस्तू अर्पण करते नाही मिळते तायांची. कोणी नमस्ते करते, कोणी आणून देते, कोणी काही संकल्प करते चरण पूजिते आनंदे संन्यासी कौतुक पाहते. मन माझे आश्चर्य करते. क्षण एक तटस्थ वय होती वैर भावी सुरुनी. क्षण एक घडतात संगी सत्काळ पळते की कुमती असून कवी वर्णविता संत महिमा विशेष स्वामी पुढे जे पदार्थ पडले होते असंख्याचे ते निज हस्ते समर्थ संन्यासापुढे लोटते. पाणी सुटले त्यांच्या मुखासी म्हणते याच्याची मेल खावायचे. आज सारा दिवस उपासी जीव आमचा कळवेळा मोडे जायांची गती. ते होऊन सेवक संन्यासा पुढे वस्ती नानापुढे नेऊ लागल्या. तेव्हा एका क्षणात दवाधिक साडीने संन्यासी म्हणी झुरत व्याकुळ होते भुकेने. समर्थाने त्या दिवशी स्पर्शन अन्नादुगासी सूर्य जात असतकाळासी तेथून उठे. ते दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले की उपासी रात्र होता. त्याचे अन्नदुख वर्ज असे जे पातळी छळणा करू त्यांची झाली विटंबना. दंड कुस्तीत जना अवतरले यतीवर. त्यांच्या चरणी ज्याची भक्ती त्याची मनावर प्रवृत्ती पसरली जगी अशी ख्याती. लीला त्यांची विचित्र श्रीपाद वल्लभ भक्ती कलियुगी वाढेल निश्चित. ज्याचा अवतार स्वामी ते वर्णी कीर्ती विष्णुदास. श्री स्वामीच्या सारा नाना प्राकृत काला संसार प्रेम भाविक चतुर्थ अध्याय गौड. श्री स्वामीच्या राम शुभम बोध शिर सुशुभम वस्तू अध्याय 5 श्री गणेशाना भावन कानन वैष्णव नारा अज्ञान मद छेदका भास्करा पूर्ण साक्षी परमात्मा खरा भक्त खरा सदैव तू गंगाजव जैसे निर्मळ तैसे तुझे मन प्रेमळ कोमल तुमसी स्तवता प्रेम सत्वर याते पावसी विष गंगा धरून आपले असे महिमान पाप ताप आणि तैन तुमचे स्मरणे निवारते. स्वामी चरित्र करा श्रवण स्तोत्रे बसले प्रसंग सावधान प्रसंगून प्रसन्न पुनरस रसित पुढे पुढे ज्याचे सबस पूर्व पुण्य तया झाले. स्वामी दर्शन ऐसा चौपाच्या आधी करून भाग्यवंत सेवकरी अक्कलकोट नगरात एक तपापत स्वामी वास करीत भक्त बहुत झाले. वातापसरी चौकडे कोणाशी पडते साकडे धाव घेते स्वामीकडे. राजवाडे थोर महती बसल्यांचे भाग्य परम. स्वामी रत्न लाभले उत्तम नृपती भक्ती स्वामी चरित्र चित्त त्यांचे. तेव्हा कित्येक नृपती स्वामी दर्शन घेऊची आणि आपल्या नगरापर्यंत अनुमंती त्याचे बडोदे माझी ते अवसाळी मल्हारराव राजपदे एकदा त्यांचे अंतरी विचार असा पाहता अक्कलकोटीहून स्वामीशी आणि आपल्या नगराशी. मग कोणी एके दिवशी सभे माझे बसले दिवाण आणि सरदार मानकरी थोर बसले असते. समग्र बोले नुपावर तायापर्यंत कोणी जाऊन अक्कलकोटीशी येथे आणि स्वामीशी तरी आम्ही तायाशी नाम देऊ बहुत त्याचा राखू सन्मान. कित्येक लागेल ते तुके धन देऊ हिवट पूर्वी खुंट भवन वासता स्वामी होईल कार्य जाणून कठीण. कोण एका बोलत वचन कोण ऐक लागून गोष्ट मान्य करून. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो भोवता झाला उत्तर अनुपर्याचे पर्यायची आपुली जरी इच्छा आईशी स्वामी ते आणा वट करू तरी मी आणि न तायांशी तपाशी ताईशी निश्चय मानसी असू द्या असे ऐकून उत्तर संतोष तरुण तैसे सभाग आनंदित झाली. संजय विद्या साध्या कथा शुक्राजवळी कच जाता देव सन्मानीला होता. बहुत आनंद करून उपराती सह सकळ जाणे. त्या तात्याने सन्माने करून मधुर वचने यशस्वी म्हणती त्या बहुत धन देत स्नुपती सेवक धिदले जा सांगती जावाय अक्कलकोटी पांती आज्ञा दिली. तात्यांची तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणे संतोषाची एक वैकुंठ पाहुणे स्वामीची दिव्य मूर्ती आनंदित जायची. तेथे तुम्ही जायांची भक्ती धन्य म्हणते. त्यांचे अक्कलकोटीचे नृपती स्वामीचे त्यांची भक्ती राजघराण्यात युती त्याही करती. स्वामी सेवा आणि सर्व नागरिक तेही झाली स्वामीचे. त्यात वर्ष तो सेवक ह्याशी पाहुणे तात्याने विचार पडला मायाशी त्या नगरातून स्वामीची कसे नेऊ आपण. अक्कलकोटीचे सकल जण स्वामी भक्त झाले. पूर्ण स्वामींचेही मन रमले गेले असे त्या ठाई प्रयत्नांती परमेश्वर
प्रयत्नाचे कार्य हो तर लढून थोडी ती कार्य आपण साधावे असा मनी करून विचार कार्य रमली तात्याने संतुष्ट राहावे. सेवकांना जी ऐसे सदा करीत करुणी नाना पक्वाने करीत ब्राह्मण भोजने दिले बहुसाल दाणे याच्याकडे तृप्त केले. स्वामींच्या पूजेप्रती नाना देव समर्पित जेणे सेवक संतुष्ट होते. ऐसा करिता सर्वदा प्रसन्न होई भक्त कार्य साधावे आपले म्हणून नाव उपाय केले. दवत विचारले तात्याने ऐशाने काही नाही झाले गेले तुटके व्यर्थ गेले. तात्या म्हणे खिन्न झाला विचार पडला. त्यांची मन लढवली एकती एकांती गाठवली चोळापाच्या प्रांती त्या जरी विनंती करती बुद्धिवाद सांगत त्या जरी तुम्ही समर्थाशी घेऊन याल बरोबर असे मग मल्हारराव अद्रेस इनाम देतील तुम्हा ते मान राखील दरबारी आणि देतील झाकीरदारी असे नाना प्रकारे चोळापाने सांगितले. जाऊन सर्व वर्षा चोळापाची लागली अशा त्यांच्या अंतरी भरवसा झाकीरदार बहुसारा मग कोण एक दिवशी करीत असा स्वामी सेवेची यतिराज त्या समय आणि होती बसले. चोळापाने कर जोडून विनंती केली. मधुवचनी कुपाळून समर्था बडदा पण ती चालत त्याने माझे कल्याण मिळेल माझ्या बोधन आपला योग्य सन्मान तेथे जाता असे ऐकून वचन समर्थाने हास्य करून उत्तर चोळापा लागून काय दिले सत्वर चाव मला रूपदी त्यांच्या अंत नाही भक्ती मग आम्ही बडदा पण ती काय म्हणून चालेल. पुढे अध्याय कथा सुंदर पाहून स्वतः वक्ता स्वामीराज वंदित निमित्त विष्णुदास असे ती स्वामीच्या सारा प्राणाप्राकृत कथा समज भाविक भक्त पंचमध्याय गोडा शिरस शुभम होतो. अध्याय 6 श्री गणेश धरून शिशु हात अक्षर पंडित येते स्वामी चैत्र स्वामी समर्थ वंदिती मी केवळ मतिमंद वर्णी चरित्र आगाध परी माझा हा छंद स्वामी समर्थ प्रवृत्ती ज्याच्या वर प्रसादाने करून मुड होय शास्त्रज्ञान त्या समर्थाचे चरण वारंवार निमित्त कुपाळ होऊन समर्थ वधवाय आपल्या चरित्र सर्वांनी स्वतःच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त हो सुरुची घेऊन ये सुमय तशीच अर्पावी स्मृती झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्याची पदी अर्पीचे मागील अध्यायाचे अंतिम चोळापाच्या विनी स्वामी प्रती कृपा करून मजवरती बडोद्यापाशी चालावे. भाषणाचे ऐकून समर्थ बोलवले हसवणे मल्हाररावाच्या म्हणे आमच्याविषयी भाव नसे म्हणून त्यांच्या नगरात आम्ही राहणे उचित आणि अक्कलकोट नगरात आम्ही राहणे ऐसे ऐकून वाणी चोळापाच्या खिन्न झाला म्हणे याने सत्वर येऊन तात्यापर्यंत सांगितले. ऐसा यत्न व्यर्थ गेला. तात्यामुळे चित्तवाला आपण आलो जे काढायला त्याने जाय सिद्धीसी परी पाहावा यत्न करून ऐसा विचार केला म्हणे. मग तात्यांनी अनुष्ठान आरंभिले असे नाना उपाय केले परी ते व्यर्थ गेले कार्यसिद्धीस न गेले. खिन्न झाले मुख त्यांचे भक्ती नाही अंतरी दांभिक सदनान ते करिता यांचे स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील त्यांची माजवली ढोंगे आणि नेणे गाणी केले नाना सुगे भावी भक्ती हटयोग पर स्वामी कृपा न होय. मग तात्याने काय केले सप्तासी ब्राह्मण बसे गुरुचैत्र आरंभिले भावीसी स्वामी कृपा परितायांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यंग्रचित्त काही उपाय सूचना मल्हाररावांनी रूपाची पाठवली ज्या कारणाशी ते आपल्या हातून होणे अशक्य वाटले. आता जाऊन या बडोदेशी काय सांगू राजेश आणि सकल जनाशी तोंड कसे दाखवा असे उपाय करून नव्हते स्वामी प्रसन्न. आता एक तुझी न्यावी येतीशी पळून स्वामी ईश्वरावती हे नेने मी तो मदमस्ती म्हणून या मागो योजिनी कपट की परिते सिद्धीसन जाय असो. एके दिवशी साधून योग्य समयसी मेहनत घालून स्वामी श्री तात्यासाहेब निघाले. काडप्पाचा मार्ग धरला. अर्धगावागी मेणाला संतरक्षी समर्थाला गोष्टी विंदित झाली. मेहनतून उतरले मागोती अक्कलकोटात आले असे बहुते वेळा घडले. हा उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ तेव्हा उपाय टेकीत खुंटत टेकिले हात तात्याने या प्रकारे यत्न केले परिस्थिती व्यर्थ गेले. व्यर्थ दिवस गमविले द्रव खर्चले व्यर्थचे. मग आपण घेऊन बडोद्याचे आले परतून समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय. परिमला राव नृपती प्रयत्न आरंभित पूर्ती सर्वत्र विचारते कोण जातो स्वामी तेव्हा मराठा उमराव यशवंतराव त्यांचे नाव नृपकार्याचे धरून हरव. आपण पुढे झाला स्वामी करणे वस्त्रभूषणे धन आणि अमोलक रत्ने देऊन त्याजवळ रूपाने आज्ञा दिली जावायची. तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थाची वस्त्र अलंकार सोडून ताटे स्वामी पुढे ठेवत ती पाहुणे समर्थाला तेव्हा आणि वर क्रोध आला. यशवंत पाहुणे डोळा काय 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 तेव्हा बोलले अरे बेडे आणून सत्वर ठोका यांच्या चरणी असे त्रिवार मोठ्याने समर्थ बोलले. समर्थ क्रोधे बोलले. राज क्रोध मुद्दा पाहुणे यशवंतराव भ्याला म्हणे तोंडाचे पाळले पाणी लाटलाटा कापू लागला. मग थोड्या दिवशी आज्ञा झाली यशवंतरावशी सत्वर यावेळेस तिथे कार्याशी सोडून साहेब प्रकार मल्हारराव आला. त्या कृता माझी यशवंतराव गुन्हेगार देखील हातीपायी बिड्या पडली. स्वामी वचनांची प्रत्येक अगडीतली दाखविली ख्याती झाली सर्वत्र. स्वामी समर्थांची अवकृपा जयावरी त्याच्या कष्ट होती शेवरी कृपा होई जयावरी त्या सर्वानंद प्राप्त होय. महासमर्था भक्त पालक अनादिसिद्ध जगन्नाथ निषेधिनी शंकर सका विष्णूच्या मने सिद्धी स्वामीचे सारा नाना प्रकृत कथा समोर परिसर षष्ठमध्याय गोडा श्री स्वामीचे सारांग षष्ठमध्याय समाप्ती शुभम श्रीवस्तू. अध्याय 7 श्री गणेशाने जय जय निर्गुणा जय जय सनातना जय जय गणा लोकपाला सर्वांच्या आपल्या कृपे करून अल्पवरीने आपले गुण श्रोते द्यावे अवधान श्रवणे आदरधरा अक्कलकोटी मालावची नृपती स्वामी चरणांची जयाची भक्ती विश्वास ते नित्य सेवा नित्य करीत जाणून येती परब्रह्मा वेदांत आवडे तयाशी श्रवण करते दिवसनिशी हेरळीकार दिशी शास्त्राचे वेतने देऊन ठेवले. त्या समय परिष्णू ब्रह्माचे प्राकृत भाषण वेदांतवळी करून लोक उपदेशी कैकाचे ब्रह्म देवडले पर धर्म प्रदेशिका जिंकले कुमार्गावर तेवस आणले सन्मार्गाने तयाने
त्यासी आणले अक्कलकोटी हेतू पदला नृपापोटी बहुत करून खटपोटी बुवा शिष्योटी आणले नृपा आवळे वेदांत बुवा त्यात पारंगात भाषणे स्वतःचे चित्त आकर्षण घेती ते राजा रात्रंदिरा नृप मंदिर वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती तेने अंतरी नृपती बहु सुखा अमृत ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते ते त्याचे करून विवेचन संतोष केले सर्वजण तया समान नगरी सन्मान बहुत पावले ब्रह्मचारी ख्याती वाढली लोकात स्तुती करती जन समस सदा चर्चा वेदांत ग्राज गृह होत असे जे भक्तांचे माहेर प्रत्यक्ष दत्ताचे अवतार ते समर्थ येतवेला कटकोटी नांदती एके दिवशी सहज श्री ब्रह्मचारी दर्शन देती श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते त्यावेळी पहावे त्याचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करती स्वामींशी ब्रह्मपद तत्कार काय केले होईना तर ऐसे ऐकू सत्व येते राजा हसे काही मुखे काही न बोलती वारेवान हसे करती पाहुणे अशी चित्रवती बुवा म्हणती काय म्हणे तो हा तो वेळा संन्यासी भोवळ पडली लोकांची लागले व्यर्थ भक्तीशी आणि ढोंग माझे तिथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेर लोका बोलते हसत तरी तुम्ही व्यर्थ फसला हो परमेश्वर म्हणती येता आणि करता त्यांची भक्ती परी हा भ्रम तुम्हा पडती पडला असे सात्याची पाहून तुमची आज्ञा त्याने वाढेल ढोंग पूर्ण शास्त्रिक ज्ञान त्यात काही असे नाही ऐसे ब्रह्मचारी बोलून पातळी आपल्या स्वस्तानी विकल्पमनी पाताला स्वामीची तुच्छ मानिती नित्य नियम सारुणी ब्रह्मचारी करती शयन जवळ पारशी दोघे ते निर्दास झाले निद्रा येऊन लागली बुवांचे लोटले काही एक स्वप्न तयारीशी चमत्कार कसं पडलेसे आपल्या अंगावर रुची एकाकी चढले असेल का महाविषारी त्यातून एकदम शापना करीत असे ऐसे पाहुणे ब्रह्मचारी खडबडी उठली लवकरी बोबडी पडली वैशकारी शब्द एकाना बोलाय जळ होते जे पारसी जागृती आई त्याशी त्यांनी धरून बुवाशी सावध केले त्यावेळी धडधडे हृदय धडड उडू लागे घामी शरीर ओलं जाते तेव्हा परशाने फुसले काय झाले म्हणून मग स्वप्नाचा उठता तयाशी सांगते समर्थ यात म्हणते यात काय अर्थ ऐशी काही स्वप्न पडते असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामीपाशी पुसदा मागील प्रश्नाची खदकाटा स्वामी हसले मग काय बोलत येतेश्वर ब्रह्मपुत्र होण्याविषयांदार तुझे जर इच्छित असेल तरी स्वप्न उच्च कासे काय म्हणून भ्यालाची जशी व्रता भय मानत असे मग ब्रह्मपुत्राची काही ब्रह्मपुत्र होणे हे नवसे बोलणे त्याची लागती कष्ट करणे फुकट होता नाही बुवापती पटरे कोणत्या धैर्य सत्कार स्वामी चरण प्रेमस्नु भरले नयन कंठदास त्या समयापासून भक्ती झाली स्वामी चरणी अहंकार केला ब्रह्मपद योग झाले स्वामी चरित्र महासागर त्यातून मुक्ती निवडून सुंदर त्याचा करून अर्पी शंकर विष्णू कवी इथे स्वामीच्या सारा नाना प्रकृत कथा समोर भावी भक्त सप्तमध्यावर राजा देवगा श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ शिवभूत शिवस्तु अध्याय 8 श्री गणेश जय जय सुखधामा जय जय परमा जय जय भक्तजन विश्राम अनंत अनंत तुझ्या कृपेनिचित अल्प स्वामीचे स्वामी अल्पवर्णिले स्वामीचे इथं पुढे कथा सोळस अत्यंत वंदित दया मागे दद्याची अंती विष्णू बुवा ब्रह्मचार्य प्रति चमत्कार दावित येते ते चरित वर्णिले अक्कलकुटीचे वास केला जन लावले भजनाला आनंद होते सकाळला वैकुंठ सामन नगरी ते राजनी कम सरदार त्याचे दप्तर त्याचे पदे दप्तरदार राय बहादर शंकरराव नामक 6 लक्षांची जहांगीर दे त्यापरी सकल सुखे अनुकूल श्री विपुल किर संपत्ती संतती काही कमती असणे परिकुरकुर मद अगदायसे लागला ब्रह्मानंद उपाय केल्या नानाविध परिबाधान सोडी समद बाधा म्हणून चैन पडे रातन गेले शरीर सुकोने गोड लागे अन्न पाणी नावडे भोगवल्यास सुप्रभू कैसा त्याचा मित्रा नाहीची रातन चिंता तर पळले केले कित्येक अनुष्ठाने तसेच ब्राह्मण सत्य पाणी बहुसल दिले नाही आरोग्य व्हावे म्हणून या विठले संसार सख्याची त्रास आहे या भवित्र श्री कृष्ण वर्ग आला शरीर रातन चैन विधीचे लेख बाळे लिहिले तोन चुको कानवाल तदनंतर प्राणी मात्र भोगणे प्राप्त असे की कोणाला जावे शरण मजवर कृपा करील करील कोण सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार श्री क्षेत्र प्रसिद्ध श्री क्षेत्र गाणगापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करे ऐसा विचार करून तत्काळ आले त्या स्थानी स्वतः बसले अनुष्ठानी व्याधी दूर व्हावा सेवा केली बहुवास ऐसे लुटले 3 माणसं एक रात्री तयासी स्वप्न आला दृष्टांत झाला अक्कलकोटी जावे होता तेथे करावे स्वामी यथोचनी भावला तिने व्याधी दुबाजाय दूर शंकररावाची भक्ती स्वामी चरणी काही नव्हती म्हणून दृष्टांतांवर गाणगापूर न सोडले ते तेथेच राहिले आणखी अनुष्ठान आरोपले पुन्हा तयासी स्वप्न पडले अक्कलकोटी जावे तो हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी तोडीत आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित अक्कलकोटी नगरात शंकरराव पळायचे तो देखील जन समस्त प्रेमळ भक्ती स्वामींचे स्वामी नाम वंदिती त्याचे वंदिते वाचे कीर्तन स्वामी चरित्राचे वाचन स्वामी चरणांचे आराध्य स्वदैवत स्वामीच्या तयाच्या नगरीच्या नरनारे कामधंदा करिता घरी स्वामीचे इथं परस्परी प्रेम व्हावी सांगते कित्येक प्रातःस्थकाने करून पूजा द्रव्य घेऊन अर्पाय समर्थ चरणी जाते आता तोरिणी महाराष्ट्र भाषा सुंदर भाषा सुंदर उद्यान पद्ध कुंसे निवडे शंकर विष्णू दोघे जण स्वामी चरण पूजित स्वामीचे सारा नाना प्रकृत कथा समज सदा परिसर भाई प्रेम भक्त अष्टमध्याय श्री स्वामी चरणा विलंबित परिस्थिती स्वामीचे साराम अष्टमध्याय शिरस्तु शुभम भवतु अध्याय 9 श्री गणेशाय नमः घरोघरी स्वामी कीर्तने नित्यती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जपन ज्ञाने अखंडित चालती दिगंबर गाजली ख्याती कामा धोरुणी चित्ती बहुत लोक दर्शनते अक्कलकोटी नगरात
ब्राह्मण शादिक वैशादिक शूद्र आणि अनामसिक पारसी येवन भाविक दर्शनी ती धावून यात्रेची गर्दी भारी साधा आनंदबाई नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पेई किती वर्ण महिमान जेथे अवतारे परब्रह्माचे नगर वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागले. ऐशाशा नगरात शंकराव प्रवेशात आनंदमय झाले. चित्त समाधान वाटले. यात्रेची झाली गर्दी कशी होईल स्वामी भेटे हे चिंता उपजली पोटी. मग उपाय योजीला जे होते स्वामी सेवक त्यात सुंदरबाई मुख्य स्वामी सेवा सकाळीच्या हस्ते होत असे. देवाची घेऊन गाठी शंकरावर सांगती गोष्टी करून द्याल स्वामी भेटे तरी उपकार होतील. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामीच्या तरी आपणा लागून द्रव्य काही दिले. बाईचे द्रव पूर्ण आनंद तिचे मन म्हणे मी इतुके दे करील 2,000 रुपये द्याले की ते म्हणे ती बाईची इतुके कार्य जरी करीशी तरी 6,000 रुपयाची देईन सत्य वचने बाई झाली. आणि तरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडा. शंकराव तशी करी ती बाई आनंदी चित्ती म्हणून म्हणे मी प्रार्थून या स्वामीप्रती आपले कार्य आपले करीन. मग एके दिवशी येथे बसले असते अनुभव शंकराव दर्शनाती भावचित्त विशेष बाई स्वामी सहित बोलले वचन हे गृहस्थ थोडं कोळीने परिकुरकुर मध्ये या लागून ब्रह्मा संबंध पीडित तरी आता कृपा करून मुक्त व्हावे व्याधीपासून ऐसा ऐकता वरद आणि समर्थ तेथून उठले चाललेले गाव बाहेर आले. शेकानूर दर्ग्यावर शंकरावही बरोबर त्या स्थळी पातळी यावान स्वाशामुळे आले. येथे राजा तोडते एका नूतन खाचे त्यांनी छटी टाकून या सेवकरी शंकरावाची महती लीला करून अशी चुकवली. तुमच्या मरणाशी निश्चय मानसी असू द्या. काही वेळ गेल्यावर उठले समर्थाची स्वारी शेकानूर दर्ग्याशी येऊन पुढे चाललेले. शंकराव त्या दिवशी खाना दिला फिकराशी आणि शेकानूर दर्ग्याशी एक कपणी चढली. काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापीठ बारीक वाटून निंबे पात्र 10 मिनिट त्यात घालावे हे घ्यावे औषध तेने जाईल. ब्रह्मानंद झाला स्वामीराज वैद्य व्याधी पळे आपणाची स्वामी वचनाचा धरुण्य भाव औषध घेते. शंकराव तयांची झाला अनुभव. 10 दिवस लोटले प्रकृतीस आराम पडला. राव गेले स्वनगरा काही मास लोटत तयाला ब्रह्मानंद सोडले. मग पुन्हा आनंदीशी स्वदर्शनाले अक्कलकोटीची घेऊन स्वामी दर्शनाची आनंद झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10,000 असा केल्यानंतर त्याचे काय कर महाराज आज्ञापती गावाबाहेर आहे मारुती तेथे चिनुगच्ची निश्चित मठ तुम्ही बांधाव ऐशी एकाच राहणार नाही कोणी असे विनंती स्वामीचरणी करतात. स्वामीचरणी कार्यभारी करतात. तरी पुन्हा आज्ञा झाले मठ बांधाव त्यास्थळी भुजांतिक मंडळी दाखवी जागा त्याने सर्वानुमते तेथेच मठ बांधला. चिन्नुगच्ची कीर्ती शंकररावची अजरामर राहिली. अगद स्वामीचे तयाच्या न लागेची पार परिगंगोदक पवित्र अल्प शिवदा दोष जाती श्रवण धरावा आदर तेने साधती हे पत जे झाले स्वामी किंकर विष्णू शंकर वंदित स्वामीचे सानाना प्रकटका सांग पळसोई भाविक नोमाध्याय गोड श्री स्वामी राजा शुभम बहुतू शिरसू अध्याय 10 वासरी गणेश आणि गाठीवरचे पूर्णपणे म्हणून पावलेंद्राचे मग त्याचे सार्थक उत्तम करणे उचित आपण ऐसे म्हणे करून विचार आरंभले स्वामी चरित्र ते शेवटी सण येणार स्वामी समर्थ असती पै हवेरी नामक ग्रामी विजुर्वदी ग्रहास्तामी बाळपणामध्ये जे कोणी राहत होते आनंद संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व प्रति सावकारी सफारी करीत जनी वंगती प्रतिष्ठेचे 30 दिवसांचे वय झाले. संसारात उभा गेले सद्गुरूचे दिवस आले. मती पलटली त्यांची लटिकावं संसार या माझी नाही सार परलोकी दारापुत्र कोणी नाही कामात हे लोक जे जे करावे परलोकी त्याचे फळ भोग दुष्कर्माने दुःख भोगावे. सत्यकर्म सत्य पाहिजे. बाळापाचे मनात या परिविचार येत उसाला उद्गीत चित्ती व्यवहार चौके वाटेना जरी संसारी वर्तती तरी मन नाही शांती योग्य सद्गुरू आपणाप्रती कोठे आता भेटेल हाच विचार रात्रांची चिंता त्याने होय सावंताया परी सुस्वप्न तीन रात्री मेकपळे पक्वाने सुवर्ण ताटे भरून आपणा पुढे येते पाहुणे अशा गोष्टी उल्हास ते मानस तात्काळ केला निर्धार सोडावे. सर्व घरदार मायापाशी दुडतवी एक शास्त्र तोडावा. सोलापुरी काम आम्हासे ऐसे सांगून सर्वत्रसे निघाले. सद्गुरू सेवेशी घरदार सोडे. मुरगुड ग्राम पाख्यात तेथे आले फिरत तेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले ते ईश्वरी भक्त अवतार लोका दाविले चमत्कार तायाचा महिमा अपार वर्णू केव अल्पमती स्वामी चैतवंदिता दिगंबर दीक्षितांच्या कथा आठवते ते वरून सर्व दोष घालते. महायात्रा संकल्प करून जना निगती घरातून परिकार मार्गी लागल्या पुण्यस्थान दान करीतात. महायात्रा स्वामी चैत्र पंथक्रमिता मी किंकर कार मार्गी लागले यती पवित्र चिदंबर पुण्यस्थान तेथे त्याची घेऊन दर्शन पुढे करावे. मार्गक्रम स्वते होऊन सावधान श्रवण सादर करावा असा. मुरगोडी ग्राम मल्हारराव दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारचे ईश्वर भक्ती त्याशी ज्याची ख्याती सर्वत्र विद्याचे माहेर अलिप्तपणे संसार करून काळक्रमितात परिताया नाही संतती म्हणे उद्गीत चित्ती. मग शिवसाधना करीती कामाना चित्ता धरून 12 वर्षी अनुष्ठान केले. शंकराच्या शिव प्रसन्न होऊन वर देती त्याचे तुझी भक्ती पाहून संतोष झाले. माझ्या आत्मीचे तुझा पुत्र होईल भरोसा पूर्ण असावा. ऐकून अशा वरासी आणले मानसी वार्ता सांगता कांतेचे ती चित्तात ओशळी ती एक झाले गर्भधारण आनंदले उभं त्याचे मन जो साक्षात उमारमान तिच्या उदरी राहिला. अनंत ब्रह्मांड ज्यांच्या घरी ज्याच्या उदरी इच्छा मात्र घडामोडी
तो परमात्मा त्रिपुर गर्भवास भोगित मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्र मल्हारराव दीक्षित आनंद संस्कार केले. याच्या नाव देण्यात ठेवले. तया लागून शुक्ल पशी मन बाळ वाढू लागला. प्रत्यक्ष शंकर अवतारला करू लागला. बाललीला पाहुणी जनकी जनकाला अनंत अत्यंत वाटत असे. पुढे केले मोजीबंदी व देशाचे झाले निकट शिक्षा व्याकरण काव्यारंथ पडी दे. एकदा यजमानाच्या घरी व्रत होते. गज चिदंबर त्या अवसरे पूजे लागी आणले. मूर्ती कचा करून गज पूजा करीत यजमान यथाविधी सर्व पूजन दीक्षित तशी सांगत प्राणप्रतिष्ठा मध्ये गजाशी प्राण येऊन तत्वता चालू लागले. हे पाहता विसरून झाले. यजमाना बाप पायसी कृती पाहुणी सर्व आश्चर्य कळती. हे ईश्वर अवतर म्हणती. सर्वत्र ख्याती पसरली. आयशलीला आपण दाखवती. चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगदुरात अवतरे असो पुढे पडोपणी यज्ञ दीक्षित सर्व सामुग्री मिळून बहुत दव खर्ची. एका समय एक दिनी ब्राह्मण बसले. भोजे तुप गेले. सर्व दीक्षितांचे समय जल भरले होते. घट त्यासी लावित तयाचे अमृत घसकते घृत झाले. समस्त आश्चर्य करते सर्वजण. तेव्हा पुढील शहरामध्ये पेश होते रावाजी. एके समय ते सहजाचे दर्शन ते पातळी अन्याने राज्य करीत. दुसऱ्यांचे द्रव्य हरित. त्यामुळे जन समज झाले त्रस्त. दादा त्यांचे लागे ना. त्याचे हे ऐकून मुरुडवी आले धावून म्हणते दीक्षितांची सांगून दाद आपली लावे. राव बाजीचे उत्तर कोणार पाहिजे असत म्हणत हे जे सांगत दीक्षित ते अमान्य करवे. मग दीक्षितांचे निरोप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप द्यायचे असं सांगले. दीक्षित पाहते त्यावेळ काय बोलती. आता पलटी तुझी मती त्वरित मागसी निरोप कोपळा तुझुरुश्वर जाईल. राजलक्ष्मीपूर वचनी ठेवीन धार निरोप तुझा दिला. असे सिद्ध वाक्य सत्य झाले. राव बाजीचे राज्य गेले. ब्राह्मणावरती राहिले. परतंत जन्मावर ऐसे एक समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी येती आम्ही त्याचे जाणतो. यज्ञ संभाळांच्या अवसरी आम्ही होतो. त्यांच्या घरी तुप वाढण्याची कामगिरी आम्हा पडे होती. लीला विग्रही स्वामी श्री स्वामी जयांच्या आगमन त्रिभुवनी दीक्षितांच्या सदनी असतील नवलण्याचे महासिद्ध दीक्षित त्याचे वर्णिले अल्पवृत्त मुरगुडी बाप्पा इथं पुण्यस्थानात जाणून येते. त्या वृत्तांत अक्कलकोटी श्री स्वामी समर्थ भक्तजन तारणात येथे उभे प्रकटले. अमृता समान रसाळ कथा ऐकता पावन स्वतः वक्ता करून एकाग्र चित्त सावधान द्यास होते. हो पुढील अध्यायी कथान बाळापा करिले जप ज्ञान त्यांची भक्ती देखून स्वामी कृपा करत. भक्तजनांची माऊली अक्कलकोटी पाऊ प्रगटली. सदा कृपेची सावली आम्हावरी करीतो मागणे ह्याचे स्वामी प्रति दृढ इच्छा माझे चित्ती. शंकरावची प्रेमळ प्रीती दास विष्णूवरी अशी ती स्वामीची सारा नाना प्रकृत कथा समत परसुत सदा प्रवेश प्रेमळ भक्त दोज क्षमता गुण श्री स्वामी चरणा शुभम भवतु शिरस्तु. अध्याय 11 श्री गणेशाच्या मागील अध्यायवरने बाप्पा मुरगुडी आले. पुण्यस्थानी राहिले. 3 रात्री आनंद तेथे काळा उतरता. अक्कलकोटी साक्षात येथे रूपी श्री दत्त वास्तव संपर्क करतात. तेथे आपले मनोदय सिद्ध जाईल. निश्चय निसंशय फिटले. सर्व संदेह श्री गुरुकृपेने परिमुर गोडीचे गुरुप्र बाप्पाशी सांगत गाण विख्यात महाक्षेत्र भीमा तेथे जाऊन आपण बसावे. अनुष्ठाने श्री गुरु स्वप्नी येऊन सांगते तसे करावं. मानाला तयाचा विचार निघाले. तिथून सत्वर जवळ केले. गाणगाव पावन स्थान ते कामया धरुणी चित्ती सेवा करते. जेथे वाय भीमा नदी स्नान करते. भक्तजन पुत्र कामया धरुणी चित्ती अरुंधती आराधती. नृसिंह सरस्वती दारिद्र्य धन इच्छिते. रोगी जन आरोग्य कोणी घालती प्रदक्षिणा. कोणी ब्राह्मण भोजन. कोणी करती गंगा स्नान. नमस्कार घालती कोणी. तेथे सर्व सेवे करे. नित्य नियमे 2 प्रहारी मागून या माधुकरी निर्वाह करीता आपला बापा तेथे पातला स्नान पाहून आनंद. नृसिंह सरस्वती पाऊले प्रेम भावे वंदिती. पात काळे उठून या संगमावर स्नान करून या जपध्यान आटपून या मागुती. ती गावात सेवकांबरोबर मागून या माधुकरी भोजनांतर संगमावती परतून येते. ते मध्यान स्नान कोणी पुन्हा वसती जपज्ञानी असता जाता वस्त्र संध्या स्नान करावे. करून या संध्या वंदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतून ग्रामामध्ये येते. ते बाप ते ग्रस्त संतती संपत्ती सर्व सदनी परायण ठावण्याचे स्वप्नी संपत भिक्षा मागे सद्गुरू प्राप्ती करा. सोडून गुरु सुद्धा कांता सूचना परवाना करता. आणि उतरी राहते पक्वाने सेवती घरी. येथे मागती भाकरी कोरड्या येथे मागती माधुकरी मिळाल्या. कोरड्या भाकरी उदारपूर्तीने होय. शेतसुद्धा होतास अर्धपोटी उपवास परितयांचे मानस कदा उदास होण्याची आई आराम सेवेकरी राहत होता. गाणगापुरी त्याने दिगून असे परी बाप्पाशी बोलले. तुम्ही भिक्षा घेऊन नित्य आमच्या साठी जे पडेल तुम्हाला काही मी ते आम्ही पूर्वीजी बाप्पाशी मानवले. 2 दिवस तसे केले. पोट भरून या जेवले. परिसंकोच मानसी जाणे सोडले. त्यांच्या घरी मागून या माधुकरी जाऊन या संगमर झोळी उदके बुडवाई आणून या बाहेर बसून त्याची श्रेयवर मग खाव्या भाकरी असा नेम चालविला. असे लोटे काही दिवस सर्व श्री कुश झाले. कुश निषेधनी चिंता सद्गुरू प्राप्ती लागली. घरदार सोडले. वनिता पुत्र दागिले. अतिसर कष्ट भोगले. सद्गुरू कृपा नव्याची हिन आपले पोक्तान भोग भोगाई दारून व्हावे. सद्गुरूचे न ऐसे पुण्य नाहीचे ऐसे विचार निषेधनी बाप्पाचे मनी तथापि कष्ट सोसून नित्य नियम चालवे. 1 मास होता निश्चित स्वप्नीतीने यती मूर्ती येऊन दर्शन देते. बाप्पा चित्त सुख आहे. 15 दिवस गेले. दास्त असतात आई करत. एक ब्राह्मण स्वप्न भितारी येऊन अज्ञापी अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित सादर पाहुणे अशा स्वप्न मनी पलटले. समाधान म्हणती केले कष्ट दारून याचे फळ मिळेल की अक्कलकोटी
होती. त्वरित जावायचा विचार करीत तो तयासी एक पत्रशय खाली सापडले. त्यात लिहिली, एक वेळ करू नाही उतावळ असे पाहून त्यावेळी विचार केला मानसी, आपण कालेजी केले अनुष्ठान परितेने झाले पूर्ण. आणखीन काही दिवस काही दिनक्रम आपल्या चावीला. मग कोणी 21 बाप आले संगमासी वृक्षतळाशी ठेवून वृक्षाशी वस्त्राशी गेले स्नान करा. पारतले स्नान करून सत्वर आले. त्यासाने वस्त्र उचलिता खालून वृक्षिक निघातायचे त्यांनी न मारले. नित्य कर्म आटोपून ग्रामाजी परत आले गेले. इच्छा कारण त्या दिवशी ग्रामभितारी पक्वान मिळे. घरोघरी बाप्पा तोषले. अंतर उत्तम दिन मानेल अक्कलकोटी जावायचे निघाले. मग त्या दिवशी उत्तम शकुनी तयानी मार्गावरी झाले. चाली चालून अक्कलकोटी. दुसरे दिने बाप्पा पोचले. येऊन नगरामध्ये कोणी जेथे नरसूय सरस्वती येथे प्रवास करते तेथे सर्व सोय केले. आनंद भरला सर्वत्र. तया नगरच्या नरनारी कामधंदा करत गीत गावणी परोपकारी स्वामी महिमा वर्णिता. दूरदेशीचे ब्राह्मण वैशालिक इतर वर्ण स्वामी महिमा ऐकून दर्शनांते धावत येत. यांची झाली गर्दी. यात्रा उतरे घरे नामघोष ते नगरी रातंते गजबजी. राजे आणि पंडित शास्त्री वेदांत यती तेथे भिक्षुक ग्रहस्थ स्वामी दर्शन करणे. कानापाटे नाथ पंथी संन्यासी फिकर येते. रामघोरी अघोरपंथी दर्शना येते स्वामींच्या. कोणी करते कीर्तने गायन आणि वदन. कोणी भजने नाचून स्वामी वर्णते. कायांची क्षताचे म्हणून मी अज्ञान प्रत्यक्ष वैकुंठ भवन स्वामी कृपेन झाले. पुण्य पावन देखून नगरी बाप्पा तेशोल्यांते पूर्व पुण्य तयाच्या उदर जन्मसार्थक झाले. बाप्पा होणे सेवकरी स्वहस्ते करील श्री चाकरीती मधुर कथा चतुरी पुढील अध्याय पसराय जायचा माय मागत ते केवळ सच्चिदानंद विष्णू शंकर अभेद मित्र ठेव जन्मावळी स्वामीचे ते सारा नाना प्रकृत कथा समज होते. सदा परिषद एकादश अध्याय गोडा श्री सुशिबंबो तिसी रस्तू अध्याय 12 श्री गणेश नाम कराय जगदुधार हर वाय भुवार वारावर परमेश्वर नाना अवतार देसे भक्ताच्या तारणात एकच श्री दत्त यतुर्वे प्रकट होतं. तेथे स्वामी समर्थ गत त्याचे अंती बाप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुण्या दृष्टी पोटी आनंद पोटीनं माझे. त्या दिवशी श्री समर्थ होते. खास बागेत यात्रा झाली. बहुत गर्दी झाली. श्रीजवळ बाप्पाचे मनसी तेव्हा चिंता पडली. अशा गर्दीत आपण असे दर्शन कशी होते. परिदर्शन घेतल्यावर आज करून हे भोजन बाप्पाचे तन स्वामी चरणी लागले. दर्शनाचे उत्कट चित्ती खडी साखर घेऊन येते. गर्दी माझी प्रवेश करते. स्वामी सांगितले पातळी आचान भाऊ सुवास श्रीमूर्ती पाहून या बाप्पाने धावणे. धुड चरण धरिले. कंठ सद्गत झाला. चरणी वाळ ठेविला. शौनिक मी पण विसरला. प्रेम दोषला मानसी गंगा मिलन सागरी जैसे तरंग जल भितारी तैसे बाप्पा ते अवसर स्वामी चरणी धुड झाले. मधुर भ्रमर जैसा कल्प पुष्पन सोडी सहसा स्वामी चरणी बाप्पा तैसा धुड झाला. स्वभाव येऊन या भानावरती श्रीचरण सोडले. म्हणजे ब्राह्मणांना माये पोटी स्वतः होते. गाठाचे समर्थ होते. त्यावेळी पडले होते. भुतळे उठून या काय केले लीला एक चित्र सर्व वृक्षाशी अलंग दिले. त्यांनी प्रेम करून बाप्पावरचे प्रेम अशा कृतीने दाखवले. धन्यता मानून म्हणे बाप्पा निघाले तिथून. परितायांचे श्रीचरण चित्त गुतले अखंड. त्यास एक जागीरदार ते होते. बिराड स्वयंपाक करून तयार म्हणते जाऊ दर्शना. बाप्पाचे दर्शन करून आले. परडे फिरतून जागीरदार नैवेद्य काढून बाप्पा हाती दिला. महती जाऊन स्वामीजी अर्पण करा नैवेद्य असे अवश्य म्हणून तयासी बाप्पा तेव्हा चालले. महती नैवेद्य दाखवून मग करू प्रसाद भक्षण. मार्गी तयासी वर्तमान विंदित एक झाले. त्यास या समयी श्री समर्थ असे ते रूपमध्ये राजआज्ञा वाचून येथे तेथे प्रवेश कोणाचा न होय असे ऐकून वर्तमान बाप म्हणी झाला की न महती आज नैवेद्यार्पण आपल्या हस्ते न्यायचे. मार्गावरून परत सत्व बिराडाव आले. तेथे नैवेद्यार्पण केले. मग सारेले भोजन नित्य प्रातःकाळी उठून या षटकांती आचरून घेऊन स्वामी दर्शनाचा पला घेऊन श्री शंकर उपास दैवत त्याचे करावे पूजन. नित्य मध्याने येतात आदित्य जपानुष्ठान आठवाळे करी झोळी घेऊन या स्वामी जवळ येऊन या मस्तक ठेवून त्यांनी जावे भिक्षाकार नादून या मार्ग मग या बिराडावर जी मिळेल भाजी भाकरी त्यांनी पोट भरावे घ्यावे. स्वामी दर्शन मग कर अनुष्ठान अशा प्रकारे कोणी अक्कलकोटी राहिले. बाप आधी करून सेवेकरी होते. त्यात सुंदरबाई म्हणून मुख्य होती. त्या वेळी आपण व्हावी सेवेकरी इच्छा बापाच्या अंती सुंदरबाई इच्छा करी अधिपत्य सर्व असे. एक दिवशी तायशी बाई आज्ञा करी ऐशी आपण ही सेवेची करीत जावे. आनंद बाप म्हणे आनंद म्हणे सुधीन आज उगाला सुदगुरु सेवेचा लाभ झाले. जन्माचे सार्थक बहुत जण सेवेकरी बाई मुख त्या माझा सर्व अधिकार त्याच्या काही व्यवस्थेची होती. पै मी प्रिय भाऊ स्वामींचे असे स्वाभिमान तिने गर्भारी तशी तुच्छ मानू लागले. या कारणे आपापसात भांडण सदोदित स्वामी सेवेचे तिथे अवस्थात हे बाप्पानी पाहुणे ना विजूने मोडून टाकले. भांडण एकच सर्व केले. कोठेही असत समर्थ पूजा अधिक व्हावायची सतत सर्व साहित्य बाप्पा सिद्ध ठेवते. समर्थाचा इथं चित्त आरण्याती वस्ती करून परितेथेची पूजा करीते. नियम करीते. बाप्पाची प्रेम भक्ती पाहुणे संतोष स्वामी प्रति दृढ भाव धरून चित्ती सेवा करते. आनंद ऐस लोटतात. काही दिवस बाप्पाच्या शरीरास व्याधी जडली राहतात. चैन सक्षण बेंबीतून रक्त वाहत असे दिवस राहतात. ताया दुःख वेळात होते. म्हणते कैसे करावे भोगेला काही दिने कागदाची पुढे बिंबीतून पडली ती पाहता उकळून विषय त्यात निघाले. पूर्वी कोणा कुठे बाप सेवा विष दिले. कारण पडेल आज बाहेर
स्वामी कृपेने आजवरी गुप्त राहिले होते. उद्धरी सद्गुरु सेवेत त्याचे करी व्हावी लिखित बुद्धीचे आजवरी बहुतांपरी पाकरी चाकरी तायांचे अंतर्भावी स्वामी महिना झाले. प्रत्येक सोमवारी तायांनी महादेवा पूजा करून मग यावे परतून स्वामी सेवा करणे. हे पाहून एके दिवशी बाई विनोदी समर्थाची आपण सांगून बापाशी शंकर पूजा आणि वर्जावे तैसे आज्ञा त्याप्रती एके दिनी समर्थ करते. परी बापाचे चित्त विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा. ते नसेल सत्य पूर्ण विनोद करण्याचे पूजा करणे उचित न करा. हेच सत्य या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाप्पा एक चिठ्ठी त्यातून उचलून पाहता वाचून न कराय पूजन ते माझे लिहित असे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली. स्वामी आज्ञा सत्यमान ही भानगड पाहिजे. श्रीपाद भट्टजी स्वामी समर्थाचा पूर्ण भक्त आपण आम्ही तयाचा हा जामात श्रीपाद जाण्याचे स्वामी पुढे भक्तजन ठेवते. द्रव्य आणून ते सुंदराबाई उचलून येत असे सत्वर. त्यामुळे चोपाप्रती अल्पही द्रव्य प्राप्ती बाप्पा मध्ये नुकसान होते. आपले तेव्हा जामास स्वार उभारता केले. विचार बापाचे आता दूर केले पाहिजे. श्रीपाद भट्टची क्रिश काय बोलती बापाशी दारापुत्र सोडून दिवशी आपण इथे राहिले. आपण आल्यापासून आमुचे होते नुकसान असे बोलव ऐकून बाप मनी खिन्न झाल. बापा बोले वचन तुमचे अन्न खावे तर करतो तुमचे नुकसान व्यर्थ. माझा जन्म हा स्वामीने माझा आज्ञा द्यावी. मी जातो आपल्या गावापरी तुम्ही ज्यावी आज्ञा होईल अशीच श्रीपाद भट्टची कधी विचारे. समर्थ कुलदेवच्या दर्शनाची जावं इच्छा बापाची असे ऐकून समर्थ हास्यमुख करून काय उत्तर. कुलदेवतेचे दर्शन त्या बापा ते करीत असे. तेव्हा नृत्यून झाला असा पखंटला. मग तायांनी पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा. तायांनी पुसले वर्तमान. बाप्पा सांगे संपूर्ण. श्रीपाद भट्टीचे ऐकून कापटे म्हणे जाणे म्हणे जावाय आपणाशी व्यर्थन समर्थन देती आज्ञेशी तरी टाकून चिठ्ठ्याची आज्ञा द्यावी. आपण त्याचे कपटने जाऊन अवश्य म्हणे. त्याचे दिने 2 चिठ्ठ्या लिहून उभा त्यांनी टाकायला. चिठ्ठ्या काढून चिठ्ठ्या आपल्या करी. भट्टजी उचली सत्कर येथे राहून चाकरी करी असेल. भट्टजी म्हणे खिन्न झाला. सर्व उपाय खुंटाळा महाराज. आता बाप्पा त्यांना सोड निश्चय. स्वामी चरणी दृढ भक्ती बापाची जडली होती. कशी दूर तया प्रति करतील येते द्या जे केवळ दयानंद भक्त काज कल्पदुम विष्णू शंकर दोघे जण तयाशी शरण सहित स्वामीचे नाना माकृत कथा समय 2000 वेळा हा राजाधिराज युगराज श्री स्वामी समर्थ महाराज पणम शुभम भवती शिरस्तु. अध्याय 13 श्री गणेश शुक्लपक्षी शशिकार वाळे तसे उत्तर हे स्वामी चैत्र अध्याय वाळे 12 श्रीपाद भट्टची बापप्रती कपट युक्ती पशुपाती परी झाल्यावर त्याची खिन्न झाला. चोळप्पा म्हणे संची पूर्ण कृपा मज होऊन ताया बापा प्रिय असे सहारा वरतील असे वर्तमान. बापा एकनिष्ठ धरून स्वामी सेवा अत्यंत स्वयंपाक करायची लज्जा वाटत असे. त्यांनी तयाचे एका समय काय बोलती समर्थ निराजाचे सांगितले. गुरु असे जाणं निरंतर असे बोलत असत. बाप म्हणे समर्थ अनेक उपाय करून शुद्ध केले. बापाचे मन स्वामी दैत नसेचे थोडे या जगी स्वाभिकार. माझी वरिष्ठ सुंदरबाई होते. तिने सेवकार समित तास द्यावा व्यर्थाची नाना प्रकारे वैरी करी. सर्वांचा अपमान परी बाप परिपूर्ण विश्वास होता. त्याचा परी कोणी एके दिवशी मध्ये जाते समय लघु शंका लागती. स्वामीची बाप उठली स्थिती करून या स्त्रीचा धरून या करी घेऊन गेले बाहेर पाहून अशा परी बाई अंतरी कोपरी म्हणे याने येऊन स्वामी केले आपणा दिन माझे गेले श्रेष्ठपणा अपमान झाला. तैसापासून बाप तास देशे हरणीशी घराणे सांगता. समर्थाचे बाई शब्द टाळे ते अक्कलकोटीशी समर्थ प्रथम ज्यांच्या घरी येतात तो बाप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपापर्यंत स्वामी तो करीत त्यांची द्रवश बहुत असे सांपार्थ लागली. दिवाळी सण येतात राजमंदिर माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमानातले कोण्या भक्त समर्थाशी अर्पिले होते. चंद्रहाराचे सणानिमित्त त्या दिवशी अंगावर घाला राणीच्या मनात विचारते तो सुंदरबाई बोलत. चंद्रहार देवाची सुंदरबाई बोले आहे तो चोळप्पा जवळ ऐसे ऐकता. त्या काळी जामदार पाठविला. गंगुळा जामदार चोळप्पा ये सत्वर म्हणे देवाची चंद्रहार राणी साहेब मागता. चोळप्पा बोले तायाची हरण आमपाशी बापा ठेवते तायाची तुम्ही मागून घ्यावा की ऐसे ऐकून उत्तर गंगुळा जामदार बापा जवळ येऊन सत्वर हार मागू लागला. बाप बोले वचन आपणापाशी चंद्रहार परी चोळप्पाची यावर त्यावर सत्ता सर्वस्व असे ऐसे ऐकून बोललं नाही. जामदार पुसे चोळप्पा करायला जबाब दिला. चोळप्याचे बाप तरी द्यायचे ऐसे ऐकून भाषण जामदार परतून रूपमंदिर येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाचे ऐकून कोणती राग आला आणि सुंदरबाई गोष्टी ताई युद्ध सांगितलं. कारण बा चोळप्याचे करे तो होता आजवर तो काढून त्याचे दूर करावे. राणी मग त्याची पहिलीच होती. बाईच्या मनी सहाय्य झाली. आता राणी सुंदराबाईच्या गगनी हर्षण समावे. चोळप्याच्या आजवरी केली समर्थाची चाकर धनप्राप्ती ताया भारी समर्थ कृपणे होत असे. असो एक अवसरी काय झाले न बसले समर्थाची स्वादी भक्त मंडळ विषय एक वाजता त्यावेळी पडले होते. जवळ त्यांची करून झोळी समर्थ करी घेतली. अलग शब्द उच्चारा म्हणती भिक्षा द्या आम्हाला. त्यावेळी सर्वत्र आश्चर्य वाटते. झोळी घेतली समर्थ काय असे उन्हे तिथे जे दर्शनात त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 रुपये कोणी 2 रुपये टाकत आणून न लागत एक क्षण 100 गणती झाली. झोळी चोळप्पाचे देऊन समर्थ बोले काय चोळप्पा तुझे फिटल्याने स्वस्तात असावे पाहून द्रवाशी आनंद झाला. तायाशी परीन आले मानसी श्रीचरण अंतरले. तायाची झाले मास 2 पुढे काय झाले वर्तम राणीच्या आज्ञा शिपाई 2 स्वामी जवळ पातळी त्यावर उठून त्यांनी उठून चोळप्पाशी आपणही बसले. स्वामीपाशी चोळप्पाशी मानसी दुःख फार झाले. स्वामी पुढे वस्तू येते ते त्या शिपाई उचलून चोळप्पा काहीतरी न देत ते घेते हिरवून चोळप्पाशी दूर केले.
पाहिले बाईशी बरे वाटले. असे काही दिवस सगळे बाप्पा सेवा करीत होते. कोणी एक अवसर सुंदरबाई बाप रागवून दृष्टांतारे तांडारे करी भोसवले. ते ऐकून बाप्पानी दुःख झाले. मानसी सोडून स्वामी चरणांची म्हणती जावी थोडी. आई सकाळला विचार झाला असता. रात्र बाप्पा गेले. भिरावड खिन्न झाले. मानसी आज्ञा घेऊन समर्थाची म्हणती जावे इथून. याकरिता दुसऱ्या दिवशी समर्थाजवळ पातळले. आपली आज्ञा घ्यावायची. बाप्पा येतो या समय अंत त्याने समर्थांनी तत्काळ विनंती झाले. तेव्हा एका सेवकाने बोलले काय समर्थ बाप्पा दर्शनास येतं त्या सिंहासन दाखवाय. बाप्पा येता त्या स्थानी आसन दाखवाय. सेवकाने तेव्हा समजले निजगामी आज्ञा आपणा मिळेना कोठे मांडावे असं विचार पडला त्याला. तो त्याच रात्री स्वप्न बाप्पाने देखील श्री मारुती मंदिर स्वप्न आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळा दर्शनात हिशोब ठेवला. जपांचा काढून दिले. बाप्पाची आनंद झाला. बाईशी गर्वाने कोणाची माणिनशी झाली. सुंदर बाईशी करावी दूर समर्थ झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून द्यावी. जे कोणी दर्शन येतं त्यास बाई द्रव्य मागत धनधान्य साठवित. अशा प्रकारे करून बाईची कृत्य दरबारी विनंती केली. थोरी बाईने करावे राहावे दूर श्रीचरणापासून परी राणीची पृथ्वी बाईवर बहुती. या कारणे कोणाप्रती भयधैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी बांधव कर बरवे कारभार त्याशी हुकूम झाला. तसं बाईशी दूर करावे. परी राणींची भिवून तसे नाही केले. त्याने स्वामी समर्थ दर्शनाचे एक दिनी कारभारी पातळी. त्याशी बोलते समर्थ काय सकाता कारभार ऐसे ऐकून उत्तर बरोबर म्हणजे मग त्याच्या दिवशी पाटील फौजदाराची कैद करून बाईशी आणाय म्हणते सत्वर. त्या आज्ञेप्रमाणे सत्वर बाईशी बांधी फौजदार बाई करी शोक फार घेतो उरबडून. फौजदाराशी समर्थ काही एक न बळत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला. त्या बाईचा स्वामींच्या सेवेकरता सरकारून तत्वाचा पंचनियम व्यवस्था केले असे उपाय. मग सेवा करावेशी घेऊन आले. बाप्पाशी महती देऊ तू माशी पगार सरकार तू. बाप्पा बोलले त्याशी जवश नाही आम्ही निरोप मानसी स्वामी सेवा करू की. बाप्पाचा जप होता पूर्ण. एका भक्त सांगून करुलेशीचे उद्यापन हिशोब ठेवला. जपांचा बाप्पाची चाकरी एकत्र पसरसवी केली. उत्तम प्रकारे समर्थ ते प्रिय झाले. अक्कलकोटा नगरात अद्याप बाप्पा राहत. श्री पादुकांची सेवा करीत निराहार राहून जे झाले त्यांची स्वामी त्यात बाप्पा श्रेष्ठ सत्यावर समर्थ करीत होते. प्रेम बहु असे बाप्पाचे चरित्र वर्णले असे संकल्प स्वामी चरित्र सारामृत चरित्र मार्ग घेते. दृढ निश्चय आणि भक्ती तशी सद्गुरु चरणी आसक्ती तेने येत मोक्ष हाती. अन्य साधन व्यर्थाचे दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण सोते होऊन सावण आदर धरावा. उगीच कथा दांबी भक्ती त्यावेळी स्वामी कृपा न करीत सद्भावी जे नमस्कार त्याची होते कृपाळू. पुढील अध्यायी सुंदर कथा ऐका. स्वते चित्त देऊन जेने निवारे सर्व व्यथा पापाशी दग्ध होती. अक्कलकोटी निवास आहे. जय जय स्वामी रात्र तुझ्या पाय विष्णू शंकर वंदिते इति स्वामी चरित्र नाना प्रकृत कथा समय भाई भक्त अध्याय गोडा. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय. श्री स्वामी चरण शुभम भोवती शिरसू अध्याय 14वा. श्री गणेश जय जय करुणा गणा जय जय अहगमनार जय जय परम पावना दिनांत जगद्गुरु आपल्या कृपेने चित्त अध्यायपर्यंत सुवर्ण स्वामी चरित्र. आता पुढे वधवाय आपल्या कथा वधवाय बुद्धी द्या. स्वामी चरित्र ऐकून स्वतःच्या संतोष होतो. बहुचा कैसे करावे आपली हे मद बसते परी प्रश्न करीता स्वतः अल्पमती सांगत असे. प्रातःकाळी उठून आधी काय नामस्मरण अंतरी धरावे. स्वामीचे शुद्ध मन करू. प्रातःकाळी आटोपणे मग बसणे. भक्त धरून स्वामीचे पूजन करावे. विधियुक्त एकाग्र करून मन शुद्ध घाल. शुद्ध स्थान सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पाय. धूपद नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्य प्रकारने स्वामींचे षोडोपचारे पूजन करावे. सद्भावे करून धूपदीपीचा अर्थून नमस्कार करा. जोडून उभे राहावे. समोर मुख्य माने प्रार्थना नाममंत्र श्रेष्ठ पै अजन भावी सुहास बंधन कशाय वस्त्र परिधान भव्य आणि मनोहर मूर्ती दिशी साजरे. मग करावी प्रार्थना. जय जय अहगर मनवा पायवर्तना कैवला सदा ब्रह्मानंद यतिवर्य. जय जय पुराण पुरुष लोकपाला वर सर्वश आनंद ब्रह्मांड वेद जगत सुख धाम निवासी सर्व साक्षी करणाऱ्या भक्तजना तारा अंतरूपिण. तू अग्नी तू पावन तू आकाश तू जीवन तूच वसुंधरा पूर्ण तू चंद्र तू सूर्य तूच पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिग्गज समग्र तू रूपे नटाची करता आणि करतो. तूच हवा आणि होता दाता आणि देवता. तूच समर्थांचे जंगम आणि स्थिर. तूच व्यापले समग्र. तूच लगामी आदिना कोटेने सात पाहुणी असून निर्गुण रूपे नटाचे सगळं ध्याता आणि ज्ञानत्विक विश्वास वेदांतिक तारक शास्त्र नाव विष्णू शंकर एक कुंठित झाले. सर्व विकल्पंती कडू केवी आपली सुसमती निशिता शिनला ख्यातीवर दृढ ठेवल्या. चरणी माता रक्षु म्हणजे समा कृपा कटाक्ष दिनानंतर दासांकडे पाहावी. आता की पाहता जे आपल्या कृपा समुद्र या मिळेल असं सदैव जे पाप ताप दैन्य सर्व दावी ही लोक सगळे देवन परावलोकन साधन करवा. दुसरा भावसा याचे पाय तर त्यानंतर साचार प्राप्त हो मजला. ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाधत तुझ्या कृपे किती वर्णे आपले गुण द्यावे. म्हणजे सुख साधन
साधन आध्यात्मिक ज्ञान उदयपट शांती म्हणे सदा वसो ऊर्ध्वाभिमान सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरे बहुदुखे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो ऊर्ध्व विषयांची नसो वासना मानते सदा साधू समागम तुझे भजन उत्तमतेने हो हा सुगम दुर्गम तो भावपंत व्यावहारिक वर्तता न पडो भ्रांती अंगी न पडो भ्रांती चिंता अंगी नाही यावे सत्य सत्य विजय सर्व आपल्यावरचे मोशन न्याय मार्ग अवलून नीतिके द्यावे वर्ताना कृपा करून समर्थ असून संसार पासून तो नामर प्रपंच आणि पर्वत सुमा अशी करता प्रार्थना आनंद होई समर्था संतोष तत्वावर प्रसाद देतील गुरुवारी उपवेशन दिव्य करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणं उपवेशन सोडा त्याने वाढले बुद्धी सत्य सत्य त्रिशुद्धी अनुभवाची प्रसिद्धी करीतात स्वामी भक्ती श्री स्वामी समर्थ असे शौपशारी मंत्र जपावा पृथ्वीने जपा होरात त्याने सर्वत्र पाहिजे ब्राह्मण श्वेदका लागून या मुख्य जप या चाहूवरणे स्त्री आणि निषेधीने जप याचा करावा प्रसंगी मानस पूजा करीता तेही वय प्रयोग समर्थ स्वामी चैत वाचत ऐकता सकल दोष जाते कैसे करावे स्वामी भक्ती हे नेने मी मदमस्ती परी असं शुद्ध चित्ती त्याचे भक्ती श्रेष्ठ पाहिजे आम्ही आहे स्वामी भक्त मिरून ही लोकात जयाची भक्तीचं दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची दंभे षडोपचारी पूजिता परी प्रिय होयची समर्थ भावे पत्र पुष्प अर्पित समाधान स्वामीचे जय जय आनंद जय जय आनंद जय जय करुणा समोदा विष्णू शंकराच्या छंद कृपा करून स्वामीचे नाना सरी सामाचे सारंभ नाना प्रकृत कथा समाज सदा परिसर भाईभक्त चतुर्थ अध्याय शिरस्तु शुभम भवतु शिरस्तु अध्याय 15 श्री गणेशाय नमः न लगे करते तत्तार हठ योग देख साधन वेदाभ्यास शास्त्र ज्ञान मोक्ष साधना करणे स्वामी अंतरी स्वामी भगती जडता चारी पुरुषासहित हात पाप दैन्य वार्ता येथे काही निवडचे वार्तात असत संसारी स्वामी पद आठवे अंतर तयांचे या भावसारी चैतती सामर्थ सर्व कामाना पूर्वी दहावीचे सुरू होऊन जे नर करते नामस्मृती मुक्त याचे मंगळ वेडे कामात राहत होता श्री समर्थ ग्रामावशी जन समस्त वेडा म्हणती तयाची आपुली व्हावी प्रख्याती हे नसेची ज्याचे चित्र स्वच्छ वर्तन करीती काही न जाणती काही न जाणती जाणवता कोणाची भाषा न करते कानवाचे घृणाचे दुष्टांत जन ताळीती तरी क्रोध होण्याची शितुष्टांची भीती नसे ज्याच्या चित्त सदा आराण्यात वस्ती एकांत स्थळी राहा समर्थ सख दुःख समाज सदा तृप्त असे मन लोकवस्ती मन दोन्ही जया सारखे परमेश्वर व्यक्ती म्हणते असे ज्यांच्या वाटे चित्ती ते करते स्वामी भगवती जन हस्ती त्यांची त्यावेळी मंगळ वाड्यात बसप्पा तिली राहते दारिद्र्य भोवती दिनस्थिती त्यांची बसप्पा व्यवसाय करी पुरे न पडे माझरी आठवशे दारिद्र्य करी भोवटा भाकरी पोट्या भाकरी मिळा एक दिनी फिरत सहज वन माझी जातात देखील समर्थ येते दिगंबर कटकशाया करून तीवर केले शयन ऐसे नवले ते कोणी लोटांगण घालते असे अंतरी पटली कोणी यती शोळंश पूर्ण म्हणून सुखे शयन कटकशायावर केले परी अष्टभावी दटपणी माता ठेवल्या चरणी म्हणे कृपा कटक्षा करून दासांकडे स्वामीचा पुरुष होता ज्ञानी जात होता तो कर जोडणी स्वतः झाल्या बहुत प्रकारे सकल ब्रह्मणा आहे का कृपागाना भक्त पालका पाप दाप दैन्य हरका विश्वरूपे जगद्गुरु पाहुण्या प्रेम भक्ती अंतरी संतोष येती वरदासाठी होती तत्काळ मस्तकी तयांचे बसप्पाची श्रीचरणी मन जडे त्याच्यापर्यंत राहुल आणि श्री स्वामी स्वामी आनंद जिकडे जातील समर्थ तिकडे आपण ऐसे पाहुणे असतात कुठले जण तयाचे वेड्याच्या नादी लागला याने संसार सोडला घरदार सोडला वेडा झाला निश्चय मग बसप्पाची कांता ऐकून ऐशी वार्ता करत असे एकांता म्हणे घर बुडाले आधीच आम्ही निदान परिमल मजुरी करीत होतो उपजीवन आता काय करावे बसप्पा हिता गृहस्थाची दुष्णताई बोले तयासी म्हणे सोडले संसारची वेडा काय लागले परी बसप्पाचे चित्ता बसप्पाची चित्त स्वामी चरणी असं असक्त जानपदानं भीत नसे चाडा कोणाचे असे लोटले काही दिवस काय झाले वर्तमान ते होणी सावधान चित्त देऊन ऐका एके दिवशी आरण्यात बसप्पा स्वामी सेवा करत तव झाली असे राहत घुमत मत आठे चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही म्हणे दोन प्रकार होता रजनी समर्थ उठून या चालेल पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रविष्ट घोर आरण्यात कृष आपद ओरडती आधीच रात्र अंधारे वृक्ष दाटले नाना पळी मार्गाने दिसते त्या माझ्या चरणी ऋतात कटक त्या परिवासापाचे चित्त न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देह वाढण्याचे तो समर्थ नवल प्रकट झाले बसून असंख्य वाल व्यापल्या सक तेज अग्नि समान पदस्पर्शा सर्प झाला बसप्पा भानावर आला अपमर देखील सर्प तो उकडे वृक्ष आलोकित तो सर्पमय दिसे मागे पुढे पाहतो तो दिसे सर्पमय पाहुणे आयुष्य परिबद्ध झाला मान तरी तो तयारी तयासी मधुतरी समर्थ काय बोलले घेऊ नको या समज जितके पाहिजे तितके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उद्धारेल असे बोलता समर्थ बसप्पा बाई सोडून तोडे तर करी अंग घेऊन अंग वस्त्र टाकते एका सर्पावर गुंडाळी सर्प तोडते सत्वर उचलून येते तव सर्व सर्प गुप्त झाले ते नष्ट झाले तेथून या परतले सत्वर ग्रामा माझे आले बसप्पा इथे बसले समर्थ एका देऊळ तेथे अंग वस्त्र
तेथे आपले अंग वस्त्र बसप्पा सोडून पाहत होतं, त्यात सुवर्ण सर्पगुप्त सहारेत असे एक नवल देखून चिकित झाला. अंतकरणी माता स्वामी चरणी प्रेमसुनयन वाहती, त्याशी बोलत येते शेवर घरी जावे तर सत्वर सुखे कराव संसार दारापुत्र पोशीजे आनंद मानसी बाळप्पा गेला गृहस्थाचे वर्तमान सांगता कांतेशी ते अंतर्मुखा कृपा होता समर्थाची वार्ता नुरेची दर्याची याविषयी ही बसप्पा गोष्ट साक्षात देत असे. असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्री श्री स्वामी समर्थ मंत्र जप जप पाप ताप आणि दैन्य याचे दर्शन निरोसीने जाय ते पद रात्री विष्णू प्रेम विष्णू शंकर ध्याती. पुढे कथा सुंदर स्वामी सुतांचे चरित्र मन करून स्थिर सदर होऊन ऐका. इथे स्वामीचे नाना प्रकृत कथा सदा भावी भक्त पंचमाध्याय गोड श्री स्वामीच्या शुभम भवतु शिरस्तु. अध्याय 16 श्री गणेश आहे नमा. भक्तजन तानात येतिरूपे श्रीदत्त भुवरी प्रगट होतं. अक्कलकोट वास केला जे आहे त्यांचे भक्त त्यात स्वामी सुत ऐकत त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्धी. मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंद होते. आनंद नांदत निर्वाह करता नोकरी कोकणात राजापूर तालुका गाव सुंदर हरिभाऊ तिथे माठ जात माठे त्यांचे ते होते त्या गावाचे होते संपन्न पूर्वी त्याच्या गावी त्यांचे माता बंधू राहतात. मुंबईत त्यांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला. त्याची एक समय पंडितांनी समर्थाची स्वामी कीर्ती ऐकून एक आणि तेव्हा भाव धरुणी मनी नवस केला. समय जरी 8 दिवसात मी होईल कर्जमुक्त तरी दर्शनात त्वरित अक्कलकोट येईल याशी झाली. 7 दिवस काही अनुभव न आले ते नवल एक वर्तीला एका चित्त देऊन हरिभाऊ आणि त्यांचे मित्र आपूचा व्यापार करिता त्यात आपण नुकसान येईल असे वाटले. त्यांनी काढली कुत्ती बोलावणी पंडितांनी सर्व वर्तमान त्या सांगते म्हणती काय करावे हे नुकसान भरावे. सिद्धव नाही अम्मापाशी फिरत होता वृषी बट्टा लागेल आमच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही काय कर्ज निघेल माझे दिवाळी यात संशय असे ना. तुम्ही कर्जमुक्त याची करा युक्त तुमचा होऊन मी मालक लिहून देतो. पिढीवर उभा त्यांनी ते माने तत्काळ तयापुढे नवल तत्परता पेली. ते नवल एक वर्तीले ऐका सादर देऊन आपूचा भाव वाढला. व्यापारात नफा झाला हे सांगा पंडिताला. मारवाडी आला आनंद. पंडित ऐकून वर्तमान आनंद झाला. त्याला हरिभावाने भेटून वृत्त निवेदन केले. मग केले अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करते त्याची ही कृपा सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. नवस केला त्यांची आज जाऊ आता दर्शनाची वार्ता ऐकून त्यांची चमत्कार वाटला. ज्यांनी आपले मनोरथ पूर्ण केले असते सत्य ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदत ते अक्कलकोटापर्यंत येतो तुमच्या संगती आम्ही पाहुणे स्वामीमूर्ती जन्म सार्थक करू की गजानन हरिभाऊ पंडित तिवर्ग अक्कलकोटी जाते समर्थ दर्शन घेते पूजन करते भक्तीने पाहुणे समर्थाची मूर्ती तलीने हरिभाऊ ती मुख पाहता नयन पातीने लावते त्यांची. तेव्हा समर्थ त्यांची शिवनाम मारुती अशी नामे दिले ती वर्गाशी आणि मंत्र दिले. पंडिताराम म्हटले गजानन शिवराव म्हटले मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप. मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलून तिघाशी श्लोक दिले मंत्र म्हणून तो ऐका. श्लोक गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेशा गुरुदेव परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः असे मंत्र हरिभाऊ दिला असे समर्थ. तेव्हा त्याच्या आनंदाला पारावर नसायचे. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी सुनी दिला. तेव्हा त्याच्या मनाला आनंद झाला. भूषा श्लोक आकाशात पतितम तो यथ गच्छितम सर्गम सर्वदेव नमस्कारम केशव प्रतिगच्छन्ति संतोष त्यांचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशीने केले पावनता येते. श्लोक इदमे शिव इदमे शिवम इदमे शिव 300 रुपये त्याने आले होते म्हणून त्याचे काय करावे म्हणून विचारले. असा समर्थ आयसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले. त्या लागून त्याच्या पादुका बनवून येथे आणाव्या. सत्वर स्वामी सांगितले. काही दिन ती वर्ग राहिले आनंद हरिभाऊचे तन मन स्वामी चरणी दृढ झाले. काही दिवस गेला ती वर्ग एक अवसर उभे राहिले कर रोडून आज्ञा मागते आज्ञा मिळायचे. त्यांशी आनंद आले. मुंबईचे हरिभाऊच्या मानसी ध्यासा लागला. स्वामींचा व्यवहारी वर्तता स्वस्त नसेची चित्ता गोड लागे. संसार होता चैनसे क्षणभर असे ती वर्गांच्या चालूच्या पादुका करून अर्पाय स्वामी चरणी आले. अक्कलकोटाचा भक्तजनांचा काय वरे पाहून डोळे माथा ठेवला. चरणावर बहुत अंतरी सुखाय चांदीच्या पादुका आणल्या. त्या श्रीचरणी अर्पण केल्या. समर्थ आदरे दिल्या पायी घातल्या. त्याच वेळी त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा पायी वागवी भक्तासारख्या दिदल्या नाही. कोणा ते हरिभाऊ एके दिनी समर्थ सानिध्य येऊन दर्शने घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेवले. तो समर्थ त्यापर्यंत घेऊन या मांडीवर गर्दस्थ सत्वरगती मस्तके त्यांचे ठेवले. म्हणते तू माझा सुत झालास आता निश्चित परिधान करी भगवस्त्र संसार देई सोडून. मग छटी कपणी झोळी समर्थ दिदली ती घेऊन त्यावेळी परिधान केली. सत्वर आत्मलिंग पादुका सत्वर देते हरिभाऊ करी म्हणते जाऊन सागरतीला किल्ला बांधून राहावे. धरू नको लाजा आता उभार माझा शोध नको अन्य काम काज भजना लावे. जाऊन आता सत्वर लुटावे आपला संसार लोभ मोह अनुमत चित्ता तो धरावा. आज्ञा ऐकून अशी आनंद झाला. मानसी सत्वर मुंबईशी साधूविषयी घेऊन सद्गुरु मस्तकी हस्त ठेविता ज्ञानवंत धन्य धन्य स्वामी कुसुत धन्य स्वामी दया सद्गुरूच्या उपदेश तात्काळ गेली भाव्यता उपरती जायची. ते छळ विकार निमिले बहुत जे गुरु असते नाना मंत्र उपशती द्रव प्राप्तीस निश्चित ढोंगे माजविती बहुत. तयाचा उपदेश न फळे आत्मरूपी मन न वळे सत्य ज्ञान काही न कळे मन न चळे प्रपंच. तयाचे न म्हणावे गुरु ते केवळ पुढे गुरु भावसार पहिले तरी उत्तरतील ते कैसे. तयांचा नव्याचा समर्थ ते
परमेश्वर साक्षात मस्तकी ठेवते वरदास्त दिव्य ज्ञान शिष्यांते असो. हरिभाऊनी काय केले, ब्राह्मणाशी बोले संकल्प करून ठेवले तुष पत्रक. हरिभाऊ घरी लुटत तारा नामी त्यांची कथा ती करी बहुत अकंत घेत उरबडे म्हणे जोडून कर लुटत तुम्ही संसार हा नव्हे बरं विचार दुःख लागेल बघा. आजवर आपण दिवस काढले आपण तरी परी आता अवलक्षण आपण काय आठवले हसतील सकल जन धिकातील पशु उपास पडता कोण खावाय ते घालातील अल्प आपणाची बुद्धी सुचली हो कैसी त्यागुणी संसार सुखाचे दुःख डोई का पडता संसार सुख भोगुनी पुढे जाता उद्धपन मग कराय मोक्ष साधन सेवा वन पातात आपुल्या वड्यांची थोरावी मन माझी आणावी की याची कृती मिळवाय उचित नसे. आपण संसार सोडून या जाऊन बसला जरी वनी तरी मग सांगा मजला कोणीही वसावे माझ्याकरिता पाणीग्रह अग्नि ब्राह्मण सक्षण साक्ष ठेवून या आपण वाहिली असे आणि स्मरण करावे मानसी. तुम्ही म्हणे माझे सही तूही घरदार सोडाय माझे समय फिरावे भिक्षा मागत घरोघरी तर संसार सुख सक्त मी असे जी सत्य संसारी मला व्यतिरिक्त माझे न होय कदापि. आता जरी आपण संसार टाकेला लुटून हे केले काय महात्मा असे कोण म्हणत कुटुंब उपवासे मरावे सर्वस्व धर्म अर्प करावे त्याशी काय पुण्य कर्म म्हणावे पाप उलटे होत असे विनतेस धुडून कर अध्यापी स्वस्त करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा. प्राणप्रिय ऐशी यांची उत्तर ऐकून स्वामीकरण समाधान बहुत प्रकारे करीत असे. तिचे परिती तारेच्या चित्तात शिडूरूप होते जागृत संसाराचे मित्रत्व ती लागी कळेना. अशा मनुष्य भ्रांता आणि कल्पना वासना या डाकीने त्याने तिचा झोडपून आपल्या धीन केली असे. त्या सद विचार तिचे न सुचानु मात्र धरून या दुराग्रह स्वामी सुद्धा बोधित असे. षडविकार त्यागून तृता तो स्वामी चरणी दृढ निश्चय केला म्हणे सत्य संसार त्याग करावा. स्त्रियेच्या अंगावरील अलंकार तीही लुटली समग्र ती शूर बसीदान परिधान करा. आत्मलिंग समर्थ स्वामी सुद्धा दिले होते त्या पादुका सुहस्ते मठमाची स्थापिल्या कामठी त्या समय मठ स्थापिला असे पाही हरिभाऊ होऊन गोसाई मठ माझी राहील धन्य धन्य स्वामी सुत ग्रहवादने झाले तर परिजन त्यांचे निंदित नाना दोष देऊन पूर्वजन्म तपके त्याचे फळ प्राप्त झाले. सद्गुरुचरणी म्हटले सर्व फिटले बहुदुखे धन्य धन्य स्वामी माऊली सुतावर कृपा केली त्याच्या कृपेवरून जे सावली विष्णू शंकरावरी असे ती स्वामीचे सारा नाना प्राकृत कथा संसार भाई भक्त षोडश श्रद्धा गोडा श्री स्वामी सभाशिव श्री साम सदा शुभम शिरस्तु. अध्याय 17 श्री गणेशाय नमः. मागील अध्याय कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे जाऊन स्वामी कुमार मठ स्थापित समर्थ षडविकर त्यागेले संसार त्यागेले रात्र झाले. स्वामी भजने सुखाने स्वामी तू मुखी चालली वृत्ती त्याने हरपली संस्कृती कणवाची भीती नाही चित्ता सदा चित्त आनंद स्वामी नामांचे भजन त्याचे चरित्र करून त्याहून व्यवसायाने स्वामी सुताने संसार सोडून बसले. गोसाई होऊन हे पाहून कित्येक जण हसतील त्याचे त्वरित त्यांचा विषाद चित्ते स्वामी सुतानं माहिती अंगी बनवले पूर्ण विरक्ती विषय शक्ती नाहीची. स्वामी सुतांची काकूबाई नामे करून तिने केले व्रत ऐकून दुःख केले आणि महावरती सापडे मायापाशी जे झाले त्याची प्रपंच वेगळे गोडना लागायची. पुत्रवात्सल्य करणे पाही शोक करीत काकूबाईंनी मुंबईत लवलावी सुताजवळ पातळल्या. गोसावीने सुता पाहुणे वर्ष घेत बुडवून अंग टाकिले धरणे बहुत आक्रोश मांडीला निज मातेचे शोक पाहून दुःख झाले. अंत करत तिचे लागे सावरून धरले सत्वर प्रेमाने तुझ्या उदर जन्मास आलो सद्गुरु पायी नाटलो जन्म मोर चुकले मुक्त झालो सहज धन्य दिगे माऊली मज लागी पसरवणी मान्य झाली शत्रुभाऊनी काय धन्यता वर्ण. अशा प्रकारे स्वामी स्वतः मातेचे समाधान करीत मधुद शब्द समजावित परमार्थ गोष्ट सांगून या परित्याचा या गोष्टी तिचे गोडना लागत म्हणे याची भ्रष्टीमती खंचित असे झाले त्याची पिचाच बाधा झाली किंवा कुंभकर्णी केली याची सोय झाली पाहिजे. पंचक्षण आणून त्या समय प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर त्याच्या देव मामल्यावर सर्व लोक बोलत येतायची कोणी भेटी विचारावे काही ते जरी कृपा करतील तरी होय आरोग्यता ऐसा विचार करून या पोटी दर्शन आल्या उठावटे सांगितलं सुताच्या गोष्टी मुळापासून सर्व होऊन दिनवंदन करू ती विनंती करत उडून म्हणती सर्वज्ञ आपण उपाय याची सांगा ऐकून देव मामल्यावर हसून देते उत्तर त्याची पिशाच्या बाधा लागली थोडं माझ्याची दूर न व्हायची ऐसे उत्तर ऐकून दुःखाची झाले. अंतकरणे मग स्वामी सुतांची ज्याने अक्कलकोटी येत असे म्हणे ज्याने वेळ लावली त्याची धरावी पावले त्याने उपाय आपुले कार्य सत्य होईल असे. इकडे स्वामी सुत मुंबई वास्तव्य करीत हिंदू पाळाचे स्वामी भक्त त्याचे उपस्थित झाले. मठ होता कामठी पत्ती जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदळी जागा एका भक्तीने निसेमते स्वामी भक्त आनंदे भजनी कुटीला जण त्याचे हसत ढोंग अवघे म्हणते परिनिंदा त्यांची सुद्धा दोन्ही समान जे मानती श्री चरण आसक्ती अन्य विषयावर नसे जे निंदा करीत त्याचा अनेक प्रकार दूषण देते परिशांत चित्त त्याप्रती उपदेशी स्वामी स्वतः जे अहंकार बुडाले सत्यपथ चरण चुकले निज कार्याचे विसरले मोह पाडले भाव झाली ऐसे जे का मूढ जन जे ते भक्ता देते दूषण परी तेथे अंतकरण दुःखिंत नव्हे त्यांचे तारा नामे त्यांची कांता ती तासादी स्वामीचा परी त्यांचे चित्त दुःखद खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शक्य 1752 फाल्गुन कृष्ण त्रयोदशी स्वामी जयंती केली असे. कोणी एके समय नगर नाना दिवशी सहज आले मुंबईशी त्यांनी ऐकले वर्तमान त्या नगरात सांपरावत स्वामी सुत स्वामी भक्त गोसाई होऊन राहत महायज्ञ असे ते एक वार पहावे तायशी इच्छा झाली नानाशी. मग कोणी एके समय मठ माझी पातळी पाहुणे स्वामी सुतांचे प्रति आनंदे नाना चित्ते
प्रेमानंदी चरणवंदिती सौन करती तायांचे स्वामी सुत तायांचे लावले स्वामी भक्तांचे धन्य झाली नान श्रीरंगले भजनी समर्थाचे ऐसे कित्येक संचन स्वामी सुते भक्ती शिष्य करून वाढवले महत्वपूर्ण श्री समर्थ भक्तीचे पुढे जोशी बुवानी स्वामीची पत्रिका करून ती अर्पाय श्रीचरणी अक्कलकोटात पातळी पत्रिका श्रीचरणी अर्पली स्वामी सुत आनंदी समर्थ त्याची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणे नगारा वाजू त्या दिवशी हसू आले समर्थाची पाहुणी स्वभक्ताची परमानंद हाला अक्कलकोटी स्वामी सुत श्री सायंत भजन करीत कीर्तने आनंद नाचत लोक ज्या सोडून लोक पावलाचे मनी भय तो भक्ती करील काय प्रेमानंद चित्तानु हे भजनी मन रागेला त्रिवेद जन नानार्थीची निंदा स्तुती करीतात खेद खाद माळी चित्त सुचित वृद्धी दुग्ध होय असं अक्कलकोटा नगर शके 1752 ते प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंद छेलीकडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट विजयशंकर नामे गोटा खेळत असे त्यास ऐसे स्वामी सुतांचे मत परिदिसे आधारसहित सत्य जाणते समर्थ आपण येथे अज्ञानी आपण तेथे अज्ञानी स्वामी सदुसंध स्वामी भक्ती करी विशेष जन लावले भजनास किती ध्वज उभा राहा मन माझी का धुणे कामाने कोणी येताची दर्शन त्याची समर्थ करते अज्ञान सुतांकडे जावायची स्वामी सुते त्याप्रती मनातील गुण सांगता ऐकून ज्यांच्या कित्येक वर्णित ख्याती सुतांची एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटा दर्शन येतं तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे राणीच्या दर्शन नव्हे कोणाला असे वर्तमान ऐकून खिन्न मनी स्वामी सुत स्वामी दर्शन घेतले तो नसी अन्नकोदास ऐसे झाले तीन ऐसे झाले दिवस तीन निराहार राहायला मग वाड्यासमोर जाऊन आरंभले प्रेमळ भजन ते करून भरले पुन्हा ऐकले आतून राणी हा समर्थ निसम भक्त आनंदे भजनी नाचा समर्थ दर्शनाचा धरित दृढ इच्छा अंतरी स्वयंकांची म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधू ते प्रार्थनी आणावे ऐसे राणीची आज्ञा होता सेवक धावित तत्व त्या प्रार्थनी स्वामी सुत मंदिर माझे आणले पाहुणी समर्थाची उल्हासी सुधाचे मानसी धावून या वेगळी मिठी घातली चरणी सद्गती अंतकरणी चरण शैली सुने देह भाने गेल्या स्वामी पद सुकाले बाळ चुकले मातेशी ते भेटले भोवती मग तयाच्या आनंदाची पर्यावरणाची निज सुत पाहुणी आनंद समर्थ करी कर फिरवा मुखने हस्ती धरवणे उठवले अक्कलकोटा ते अवसरी बहुत होते सेविकरी परी समर्थाची स्मृती खरी स्वामी सुतार होती त्यात ते होती दर्जने ते सुताचा उत्कर्ष पाहुणे दुखित होते त्यांचे मन दोष पूर्ण करतात काही उपाय करून फिरून समर्थाचे मन स्वामी सुतावर प्रेम करू पाहतात स्वामी सुत रात्र स्वामी सुत रात्र स्वामी पुढे करती भजन पायी खडा घालून प्रेमांगे नाचती एक दिवशी समर्थ होते खास बागेत स्वामी सुत भजन करीत पायी खडा घालून एक दिव्या साधूने समर्थ धीरी सांगितले दुर्जने स्वामी सुत हे करणे योग्य नाही सर्वथा बसले आपण काय पायी खडा घालून हा काय नाचतो म्हणून आपला अपमान करा मस्त की तो मस्त परे की आणि सुत समान लेखती ते जे सत्य ते सर्वस्वी अलिप्त श्रेष्ठ कनिष्ठ कोणा ते आता खडावा काढून मग नाचावे त्या भजने ऐसे आज्ञा सुताला केली समर्थ त्यावेळी तोच उठले कित्येक जण खडावा घेतला काढून स्वामी सुतांचा अपमान केला अशा प्रकारे पाहून अशा परी खिन्न झाला सुत आंतरिक आजत बतरी खून अपमान दुःखाला अमराहून परम कठीण दुःख देत असे अपमान उत्तरे सुताचे वंदन निश्चित झाले सत्वरी तायांचे होते जे वैरित ते आनंदले अंतरी म्हणून म्हणती मोडली खोडबडे अभिमान उतरला असो स्वामी सुत ते स्थळ सोडून येतो नगराबाहेर मार्ग धरत मुंबईचा अपमान दुःखाला अंतरी बहुखिन्न झाला परतुनी नाही आला जन्मावर अक्कलकोटी स्वाभिमानी तो नर त्याचे दुःख अंत कर ते दुःख जन्मभर त्याच्या मनी जसं तसे त्या दुःखाची उत्तर क्षीण झाला स्वामी कुमार मग दुःख करी आता चैन क्षण बतोच रोगाला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समाज अक्कलकोटी समर्थ ते स्वामी सुतांचे जैन हाताचे त्या तिने वर्तमान ऐकून विनवती समर्थ ते म्हणे कृपा करून या सुतांते आणावे या ठाई कृपा गोष्टी पाहून या आरोग्य तयार करावे मग समर्थ त्या अवसरी मुंबईचे पाठवले सेविकरी म्हणते सुतांचे सत्वरी माझं सांगितलं आणावे परिसुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी अपमान दुःख त्याचे पोट रात्री सगळ्याचे सेवकरी परतून आले समर्थ व्रत केले आणखी दुसरे पाठवले त्याची तिचं गत झाले मग सांगते समर्थ त्याची घालून पेटी ते घेऊन या त्या कोणीतरी जाऊन या त्याचा विश्वास येतं पाहिजे अक्कलकोटे आल्याने दिवसेंदिवस देहक्षीण होतं चालायला शेवटी बोलले समर्थ आता तरी जणी तरी तो यथार्थ भरून यथार्थ ठेवली ती उडू का याचा अर्थ स्पष्ट होता तो स्वामी सुत तो समजला स्वामी सुत परतून आला अक्कलकोटी जीव तो परवाना केली आदर वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिभेचा केला असे केल्यावर सर्व लोक हळती त्याचा मुंबईत त्याचे जे शिष्य होते त्यांनी त्याची झाले दुःख अमाळी शोक सवारी उडाय अक्कलकोटीच्या दिनी समर्थ करता एक करती विचित्र करणे बसले स्नान करून परिगंधन लावती भजनात मोठे धरणीवर अंग टाकती कोणास नाही बोलती रुंदन कती क्षण इतकं माझी स्तोत्र मुंबई आली तारसुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला उदासी त्या दिवशी आले सर्व नगराची चैनबडे काकूबाई समर्थ क्षणोक्षणी मग काकूबाईने सत्वर जवळ केले मुंबई तेथे समाचार पत्र पावाला आत्मजन निजे पुत्र मरण वार्ता ऐकून करती आकांता तो दुःख
शब्द समय वर्णित दुःखांत होत असे. असो मग काकूबाईने अक्कलकोटी लावली परतून बापा आल्या पाही बोलायला काय समर्थ सुद्धा आपला भक्त असून अकाली पावला का मरण मग स्मृतीचे चरण त्याचे तरण होय कैसे समर्थ बोले त्याचे उल्लेख आमच्या आज्ञेशी संधी सापडली काळाची ओढून बळाचं नेला मग पुत्र शोक करून या दुःख करी आता समर्थ तिचे समाधान परोपकारी करत नरजन्मा येऊन सत्य भक्ती केली एकनिष्ठ ते केले धर्माचे सार्थक परमपदा पावले उच्च नीचे भगवंती नसे काही निश्चित नसते मशीच्या मागे नसते उत्तरे पदवती तार ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली स्वामी सुतांचा गादीवर कोण अधिकारी प्रश्न करता असे कसरी पुसता सेवेकरी समर्थ येते रसाळ कथा अत्यंत मशीनच्या पायदोड जसा अत्यंत वर्णिता ग्रंथ पुढील अध्याय स्वते सावध होऊन चित्त अवधान द्या कथेचे जय जय भक्त पालक जय जय परमंगला विष्णू शंकराचे मला कीर्ती सर्वत्र स्वामीचे सारा नाना प्रकृत कथा समसह भावी भक्त तत्व श्रद्धा गोडा श्री भगवान चरण शुभम भवतु श्रीरस्तु अध्याय 18 श्री गणेशाय नमः स्वामी सुतांच्या गादीवर कोण अधिक असे प्रश्न सेवेकरी करतात समर्थ तेव्हा बोललेले समर्थ सेवेकरी असती सांप्रत परी एक हिमतला यात कोणी योग्य दिसेना तेव्हा जेव्हा येईल तुमच्या मानसी त्या समय मोरपाखा अधिकारी नेमूक आधीची चिंता तुम्ही न करा मोरपाखा समर्थ मिळाला त्यांचा मोठमोठ्यांवरती काकू आम्हीची पाराची उठे जतन करावी तेव्हा वारंवार म्हणते समर्थ काकूबाई लागून लपून ठेवली उठी स्थिती दिली पाहिजे आम्हाची त्याचा अर्थ करणं मला स्पष्ट काही असं स्वामी सुद्धा भारतात कोकणात राहतो स्वामी सुद्धा मृत पावला वर्तमान कळले तो केवळ अज्ञानी दादा त्याची अभान त्याची असमाधान खुश होता काकूबाईने तयारी आणले आपणापाशी एके दिवशी समर्थाशी दादाप्रती दाखवले बाळ चाललेले वाळून त्याचे आत्मदृष्टीने पाहून निरोगी करायची सामर्थ्य बाई विनवी समर्थ बोलले बाईची 4 वेळा जीव व्हायचे आरोग्य होईल बाळाची चिंता तुम्ही मानाची करू नका त्याप्रमाणे बाई करत दादाशी झाले आरोग्य समर्थाची कृपा होतं रोग कोठे जाईल केजेगाव मोगला इतर तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधले असे समर्थ बौद्ध खर्ची स्त्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापन या कारणे अक्कलकोटा येतं दर्शन घेत समर्थ ते म्हणते काकूबाईची पादुका स्थापन करायची तुम्ही पाठवा दादा समागम आमची बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीर असं त्याची काळजी कोणी घेले सत्य सांगा मला लागेल पर्याज्ञा देतील समर्थ तरी पाठवून मी सत्य मग समर्थ घेऊन दादाशी समर्थ द्या कोणी म्हणते द्यावीची पाठवून बाळ जरी अन्याय त्याची सांभाळू त्याची तयाची तरी सांभाळू तयाची काकूबाई बहुत प्रकारे समर्थ सांगे मदत दादाशी पाठवणे नाही बरे वरच्या आपण सर्व ते बाई समर्थ बोलते याचे त्यात तुमचे काय आम्हाला दिसेल ते भरतेच आम्ही करू की शेवटी मंडळा सांगते दादांशी पाठवले केजपती पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतून पुढे सेवकरांना सांगती त्याची मुंबईचं पाठवते ब्रह्मचारी आज्ञा करिता याची स्थापक आदीवर ब्रह्मचारी बुवा दादाशी नेत मंडळीत जी समर्थ आज्ञा केली ती सांगितली तात्काळ दादाशी करुणे गोसावी मुंबई गादी चालू स्वामी सुतांचा या कपनी द्यावी कपनी झोळी निशान ब्रह्मचारी दादाशी उपस्थित दिवस निश्चय गोसावी होऊन गादीशी चालू आपण दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करिता नाकार म्हणायची सर्वात नरुची चित्ता त्याची यापरी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करून शेवटी दादाशी मुंबई अक्कलकोटी पाठवले दादाशी घेऊन सत्वरी स्वामीशी सांगितले आले टाळकरी तेव्हा दादा घेऊन तुंबाई भजन करीत आनंदे समर्थ आयुष्य समयचे आज्ञागिरी भुजंगाचे घेऊन माझ्या पादुकाशी मस्तकी ठेव दादांच्या मूर्तीला आणून सत्वरी धारा म्हणते याप्रमाणे त्या आज्ञेप्रमाणे सेवकरी करतात तसे तिच्या पादुका श्री पडदा उपर द्यावी त्याची चित्त हृदय प्रगती ज्ञान सुविधा अज्ञान गेलेला आहे ते दादा भजनी रंगाला देहभान विसरला स्वस्वरूपी झाला सर्व पाल अहंभाव धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून झाले तात्का ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्ण असं दादाची पाहुणे वृत्ती काकूबाई दचकली चित्ती म्हणे समर्थ दादाप्रती वेळ खंचित लावले म्हणेची समर्थ आपण हे काय करा दादाची शिरी ठेवा त्या पादुका काय म्हणे समर्थ बोले त्याची जे बरे वाटेल आमचेच आम्ही करू की यास व्यर्थ बरोबर करू नका काकू बोले वचन एकाशी गोसाई बनवून टाकेला आपण मरून चुकीचे परे झाले ऐकून असे वचना समर्थ क्रोध आला घाला म्हणते बायला खड्या म्हणजे सौतर काकूबाईने आकांत करून मांडलेला अनर्थ नाना अशब्द बोलत भाळा पिठीत सुवासते परिसमर्थ त्या दिवशी समय लक्ष तिकडे दिले दादाशी बनवले गोसाई कपणी धुळी अर्पिली दुसऱ्या दिवशी दादाशी समर्थ पाठवी भिक्षेशी ती पाहुणे काकूबाईशी दुःख झाले अपार डोळे समर्थाच्या चरणावर करून बाकी पदपसे विनवते नाना परी शोक करी आपण समर्थाची हसवाले अधिकच कौतुक माने दादाशी जेव्हा बोलली काय सांगितलं त्याशी अनुसया तुझी माता तिचे बाशी भिक्षा माता अवश्य म्हणून या तत्वता ज्याने जेव्हा पाताला ऐसे बाईने पाहुणे कोदा गोष्ट अंतकरणी मै तुझे हे कल्याण लोक पावदा करणे भिक्षांना आपण सेवा हे नव्हेची जाणं बरं वेळ चाळे अवघे सोडावे संसारी व्हावे सुखाने एका ऐकून मातेची उत्ती दादा तिचं काय सुखे तुच्छ गमती माते आजपासून पुत्राचे ऐकून वचन
उदास झाले तिचे मन. असे दादा गोसाई होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस गेल्यावर मग आले मुंबई. स्वामी सुतांच्या गादीवर बसून संस्था चालवली. ते दादा बोळ सांप्रती मुंबई माझी वास्तव इथं काकूबाई अक्कलकोटी वसती आनंद कलियुगी वाढेल स्वामी महिमा विशेष असे बोललेले स्वामीदास. विश्वास येथे धरावा दोघा बंधूंचे ऐसे वृत्त वर्णिले असे संकेत केला नाही. विस्तार येथे सारं मारा घेतले. जैसे श्रेष्ठ स्वामी सुत तैसे दादा बोळा सत्य भुवरी जगदार्थ विष्णू शंकर अवतिथी स्वामीचे सारनाना कथा स्वामी अष्टमाध्याय गोडा शिरस्तू शुभम अध्याय 19 श्री गणेश एकाग्र चित्ते करून श्रवण तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञान परमार्थ साधन पंथ सुलभ होत असे. सचित्रा श्रवण करीत परमानंद होय चित्ता ओळखुते सत्य सत्ता परमार्थ परपंचाची हे नरदेवनी काय कराय आपण जेणे होईल सुगम. दुसरा भाव तर ज्याची वर्णित पावली सज्जन या दुःख मार्गे सर्व दुःख मुक्त आहे तो पंथ धरा बोलणे असे. आता वर्ण पुढे स्वाचरित अत्यंत श्रवण करीत स्वार्थ सर्वार्थ पाहिजे निश्चय. आनंद प्रसिद्ध क्षेत्र आनंद नाम सरस्वती ज्याची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटकाची क्षेत्र पवित्र ती देखील त्यांनी समस्त योग्य बेसी बहुत महासाधू देखील कर हटयोग साधन अशी बहुत इच्छा नाना प्रकारे नाना कीर्ती नाना स्थानी फिरून शोध करती. गुरुचे जपी तपी संन्यासी देखील अनेक तापसी जे सदा अरण्यवासी योग्य बेसी बसले. एक सूर्यमंडळ विलोकित एक पंचग्नी करीत एक वायू भक्षित मौन धरती किती एक झाले दिगंबर. एक केली उद्धव कर एक घाईजी नमस्कार एक ध्यानात बसले. एक आश्रम शिष्य सांगत गुह्य ज्ञान एक करते तीर्थटाने एक पूजनाने बसले. असे असंख्य दाखले ध्यान तयाचे पाहिले. कित्यकाचे चरण धरले गेले परी गेले व्यर्थची हटयोग परम कठीण काय साकार सध्या आपण याविषयी पूर्ण ज्ञान कोणात तया ते सांगे ना. एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शनाची चिष्टा इच्छा धरून पोटी आली. नुसरस्वती महिमास्त्र ऐकून नुसरस्वती दर्शनाची येते तात्काळ समर्थाची जाणले. त्यांनी हृदय म्हणजे अंतर माझी आधीच स्वामी सन्मुख पाहून स्वामी सन्मुख पाहून त्या आज्ञाचक्र भेदवाला एक श्लोक सत्वर म्हटला. सर्वांनी पडला. त्याच्या श्लोक ऐकता समर्थ तेथेच समाधी लागली. साची स्मृती न राहिली. देहाची ब्रह्मारंदी प्राणवायू आश्चर्य करते सकळ असे झाले. काही वेळा समाधी उतरून तत्काळ नुसरस्वती भावले. स्वामीपद भुजावर मस्तक ठेवले. झडकार सद्गीत झाले. अंतकरणी हर्षपोटीनं समाय उठून या करते. एक धन्य धन्य येती मूर्ती केवळ परमेश्वर असे ती रूप घेते मानवाची. मी आज कित्येक दिवस हठयोग साधन करावयाचे केले. बहुत सायस परिसर व्यर्थाची स्वामी कृपा आज केली. त्यांनी माझी इच्छा पुरवली. चिंता सकळ दूर झाली. कार्यभाग साधला. असं नृसिंह सरस्वती आनंदी क्षेत्र परतून येते. तेथेच वास्तविक कधी सिद्धी प्रसन्न तयाला धर्म बहुत धर्म केले. दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले घेतले. समर्थाचे उभे राहिले. करजोडी झाले. बहुत समाधान गुरुमूर्ती पाहून सरस्वती समर्थ बोलले. त्या समयी लोकी धन्यता पावसी वर योषित पळवून तिचे द्यावे सोडून तरीचे श्रेष्ठ होतं पावसी. ज्यांनी मग सहजीची सुरबोनी अंती जाती सुखाने ऐकून समर्थाची वाणी आश्चर्य वाटले. सकल म्हणे नृसिंह सरस्वती स्वामी असून प्रति केवी करतील परी अंतरची खुन येते. तात्काळ जाऊन पाहू लागले. अधोधन शब्द एक न बोलाय सिद्धी करून प्रसन्न वाढवले. आपले महिमान त्याची वर यशोदी समान अर्थ स्वामी वचनांचा असो तेव्हापासून सिद्धी दिधली सोडून येऊन राहिले. स्वस्तानी धर्मकृती बहुत केले. यशवंतराव भोसेकर नामे देव आमले त्याची त्याची ज्ञान साचर समर्थ कृपेने झाले. असे सचिक अनेक स्त्री कृपेने ज्ञानी विशेष ज्यांनी ओळखले आत्मरूप महिमा. त्यांचा नवरा वासुदेव फडके ब्राह्मण थोर त्यांची प्रसिद्ध सर्वत्र इंग्रजी अंमलात आणून होऊन बंड केले. ज्याने समर्थाची कृपा होता इच्छित कार्य साधल तत्व ऐसे वाटले. त्यांच्या चित्ता दर्शनाचे पातळे करी नग्न तलवार घेऊन आला. समोर घालून साष्टांग नमस्कार मन माझी प्रार्थना स्वकार्य कर चिंतून अंतरी खडाग धिदरे सिचे करी म्हणे माझ्यावर कृपा करी तरी खडाग हाती घेतील. जाऊन बसला दूरस्वीने जाणले अंतर त्याचे पाहुणे कर्म घोर राजोधरी माणसे लगबगे उठले. स्वारी सत्वर आले बाहेर. तरवडीच्या झाडावर तरवार दिली टांगून वासुदेवराव पाहुणे खिन्न झाला. अंतकरणी समर्थ आपलं करणी नावडे सर्वथा म्हणत असे कार्य आपण योजिले ते शेवटीने जाय भले असे समर्थ दर्शविले. आणि खडांग आणि म्हणून न दिले खडांग करी परी तो अभिमानी पुरुष खडांग घेऊन असे आला. परत स्वजनाला झेंडा उभा बंडाचा त्यात यश न आले. शेवटी येथे निष्फळ शेवटी परपत्य भोगले. कष्ट गेले व्यर्थाची. असो स्वामीचा भक्त तात्या भोसलेकर विख्यात राहते अक्कलकोट राजे सरदार काही गरम झाले. संसारी मन विटले. मग प्रपंचाचे सोडले. भक्त झाले स्वामींचे मायापाशी तरुणी दूढ झाले. स्वामी चरणी भजन पूजन शिजनी करतात. आणि अकस्मात एके दिवशी भयभीत झाले. मानसे यमदुदीचा दिवशीचे मृत्यू समय पाहला. पाहुणी परत करी श्री चरणी धरले. अडकाळी उभा राहिला. काळे दूर पळी झाले. दिनवंदन होणे दूढ घातले. मिठीचे तात्या करीत मरण माझी चुकवाय. हे पाहुणी समर्थ वृत्तांत काय सांगतात. हे हाय माझा भक्त याची आयुष्याने सरले पवित्र उशे बधीस त्याची असे अंत याची न्याय त्या त्वरित याचा स्पर्श यात करून ऐसे समर्थ बोळे तोच नवल वर्तिले. तात्काळ वृषभाचे प्राण गेले. धरणीवर पडले. कलेवर जन लावले. जन पाहुणी आश्चर्य करीत धन्यता
थोर वर्णित बऱ्याच विमुक्त मरण चुकले तात्यांचे आश्रय असंख्य वरून जाता ग्रंथ वाढील ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत येथे जयाची लीला गंभे जाती निगम आगम सुर नर वर्णी आता गुण अनादि सिद्धा परमात्मा नाना रूप हिंडून स्वच्छ ही विचार येतो जो या जनी भक्त सन्मार्गाने दाखवून भावतारित त्या परमात्माचा अवतार श्री स्वामी येथे दिगंबर प्रकट झाले धरणी जगत होता कारण त्याची पदसेवा निशिदिनी करून सदा विष्णू सदा भजनी विष्णू शंकराच्या मनी हेच वसे सदैव इथे स्वामीचे सारा नाना प्रकृत कथा संप्रेम भक्त 19 अध्याय गोडा श्री सुशील अध्याय 20 श्री गणेश जय जय करून काय जय जय यतिवाऱ्या भक्तजन संतापार सर्वेश गुरुला लीला विषयधारी दाता सर्व साक्षी अनंत विमल रूप गुरुनाथ परमात्मा सनातना तुझे चैत्र आगाध वरून मी मतीमध्ये परिगतराचे पूर्ण केला पाहिजे तुझ्या गुणाचे वर्णन करीते मागे सहस्रबंध निगमागम ही जाण नसे पाला लागेल तुझ्या वर्णावे चरित्र तुझे समकवी पाहिजे तरी अल्पमतीने अत्यल्प गुणानंद कनागावे वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती सांगता ऐकता पावन बघता दोन्ही ही अक्कलकोटी वासा केला जन लाविले आनंद लिहिला उद्धारले कैक पाप्याला अद्भुत चरित्र स्वामींचे असो कोणी एके दिवशी इच्छा घेऊन मानसी गृहस्थ आले दर्शनाचे समर्थाच्या पाताला करून श्रीची सुद्धा माता ठेवला चरणावरती तेव्हा समोर त्यात वंदी ती हास्यवंद करून फकीर दे खाना त्याने पुरतील सर्व कामना पक्वाने करून नाना यच्छा मिळेल भोजन गृहस्थ एक आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने फिकीर बोलेले 5 जण जीव घातले त्याचे फिकीर तृप्त होऊन जाते उच्च छोटले पत्र तेव्हा समर्थ आज्ञापती गृहस्थ असते सत्वर शिष्यान्न करी ग्रहण तुझे मनोरथ होईल पूर्ण परी त्या साशंकाचे मन साशंक हाते दवा म्हणे यवन यती अपवित्र त्याचे कैसे घेऊ शिष्ट यतीमध्ये पावन कष्ट स्वजन काळा स्वजन गोष्ट हे आला म्हणे असा विचार तो समर्थाचा काळा स्वतः म्हणे अभाविक नारक या चित्ता याची युती काय माझी सहजी कोणी एक भ्रमिष्ठ गृहस्थ एक येऊन स्वामी सन्मुख स्वस्त उभा राहिला दारिद्र्य क्लासला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्र द्रव्य मिळवाय साधन त्या माझी नसे परी त्या सिद्धी कोणी समर्थ माहिती उच्चिष्ट घेतोरी तर तोंडून शंक मनात पत्रळे वैस असे बोलले समर्थ तुझा मुंबई जाय तू सपोल मिळवतो तर माझी द्रव प्राप्ती होईल स्वामी वचने भाव धरला तात्काळ मुंबईस आला उगाच भटकू लागला द्रव्य मिळवण्या म्हणून प्रभात समय एके दिवशी गृहस्थ आला फिरायची एक येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक बाई वृद्ध दार उघडून घाई बाहेरून पायी गृहस्थ पडला दृष्टीची तिने बोलवले त्याला आसनावर बसले 10,000 धिदल्यानं टाळून सत्वर ग्रहस्थ मणी आणला बाई ते आश्रय धिदला दौरा लाभ होता झाला शुद्धीवर सत्वर स्वामी समर्थाचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचित वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे लीला विचित्र केव वधू मी शक्य मी पामर ज्या वर्णिता थोडं श्रमित झाले कविराज कोणी दाता रूपावर दान करा भंडार मोकळे करी परिशक्न याचक नीती बांधून षडाक्ष अन्नाचे ढिग पडले शुद्धित जन तेथे आले त्यांनी त्यातून भक्षी क्षुधा शांत होई जे स्वामी चरित्र भंडारातून रत्न घेतले निवडून प्रेमांदे माळा करून स्वतःच्या कंठी घालितात स्वामी चरण सर्णोजी विष्णू भ्रमर घालिरून जे अत्यंतरे चरण पूजी शंकर स्तोत्र गाता सिद्धी स्वामीचे सारानामान प्रकृत समस्त भावी भक्त 20 अध्याय गोडा शिर सुशीबंब तुशी अध्याय 21 श्री गणेशाने निर्मित सुंदर देवालय चौकाबाई नाना प्रकारे कळस ठेवल्यावर सारे पूर्ण झाले म्हणत या स्वामी चरित्र सारांश झाले 20 अध्यायापर्यंत करून माझे मुख निमित्त वगैरे श्री स्वामी राजे आता कळस अध्याय 21 कृपा करून हा ग्रंथ संपूर्ण करा भक्ताच्या नाकाने संपावतार आता येणी ऐसे मन माझी येते जड देऊन त्यागुणी तत्वता गेले स्वस्ताना येते राजे शकेस 1800 पूर्ण सत्वर तो बहुधान्य मास चैत्र कृष्ण क्षत्रिय दिवशी मंगळवार दिवस गेला 3 प्रहाराचा चतुर्थाचा प्रहार अवसर चित्त करून एकाग्र निमग्न झाली षडकांती भेदून ब्राह्मणात छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून ते जवळ जे होते सेवे करीत त्यांचे दुःख झाले अंतर शोक करीत नाना परी तो वर्णिला जाय अक्कलकोटीचे जन समस्त दुःख करून अक्रांत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्र असो स्वामींच्या अनंत लीला जन सन्मार्गाला जाय उद्धरे जनमुंडाला तो महिमा कोण वर्णी कोकणात समुद्र देवी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत रामवाजी जन्म माझा श्रेष्ठ पती चित्त पावन ध्याती उपनावासे थोडं बाळवंत पार्वती सुत नाम माझे विष्णू असे तेथेच बाळपण गेले आता कुपूर सेनेकडे उपशिक्षक प्रेम विद्यालयांच्या संप्रदाय वाणी मारमाडी श्रेष्ठ त्या नाम त्याचा शंकरचा स्नेह झाले असे दाते ते माझे त्यांनी स्वामी चरणांचे भक्तिभावार्थ पूजन करते दिवसोपजीचे चित्ते स्वामी श्रवणांचे हे ते मजलं सांगितले ते मी स्वामी गुणादो गाय हे
स्वामीचे लिहिले अल्पमतीने अत्यल्प सोपे व्यावहारिक भाषा प्रत्येक अध्यायाला आबाल वृद्ध समजेल असा लघुग्रंथ रचिला. हा प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्य सिद्धस्तवन देवस्थवन आधार स्वामीचे तसं कोण हेच कथन केले श्री गुरु कद्रवंतून आणि स्वामी रूप प्रकटले भोरी प्रख्यात झाले. हे कथन द्वितीय अध्याय प्रारंभ भक्तजना अक्कलकोटी प्रवेश करा तेथेचा महिमा वर्णिला. तृतीय अध्यायी स्वामींचा कराय छळ आणि दोन संन्यासी खल तेथे वृत्तात सकल चौथ्या म्हणजे उरले मल्हारराव राजा बडोद्याशी त्यांनी न्यावया स्वामीची पाठवले कारभारची पाचवे ते कथा यशवंतराव सरदार त्याचे दाखविला चमत्कार त्याचे वृत्त समग्र सहाव्यात वर्ण विष्णू ब्रह्मचारी त्याचे स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारे ती सातव्या वर्ण शंकरराव नामे ग्रस्त त्याचे ब्रह्मा बंदिग्रस्त त्याचे केले दुःखांत आठव्यात ते वर्ण खर्चुन्या दव होते त्यांनी बांधलेला सुंदर मिठ ते वर्ण समस्त मॅच केले. सिद्धम दीक्षेचे वृत्त वर्णिले दशमाध्याय ते करीत ऐकतपणास होते दोघे होते त्याचे 11वा आणि 12वा तैसाच अध्याय 13वा बापाचा इतिहास 12वा त्या माझे निरूपण भक्तिमार्ग निरूपण केले संकलित केले. वर्ण तो 14वा अध्याय पूर्ण सत्यधारक भाविका बसापतेली सद्भक्त तो भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15 वर्णिले हरिभाऊ मराठी गुस कैसे झाले स्वामी भक्त 16-17 यात निश्चित वर्त याचे निरे स्वामी सुतांचा कनिष्ठ बंधू त्याची लागला भजन चतुर दादा प्रसिद्ध 28 वृत्त त्यांचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्याचे वृत्त वर्णिले. 19व्या अध्याय सारांश रूपे सत्यपे एक गृहसंबंध त्याची आले भाग्य थोर त्याचे वर्णन 20व्या निर्धारे स्वामी समाधीस्थ आहे 21व्या वर्णिले ग्रंथ प्रयोजन कवित्व निवेदिले पूर्ण केला. स्वामीचे दशके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य 13 पूर्ण केला ग्रंथ. हा बाळवंत नामा माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदुनी त्या ग्रंथ समाप्त करीत असे. स्वामी जिद्दा जो वर तो वाचे भाविक चरित्र याचे आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होई त्याची विमल वाढू कृती मुखे वसू सरस्वती भाव सार तरुणी येते मोक्षपद मिळत्या अंगी सर्वदा विनय सौवृथा विमान दोन सर्व विद्यासागर गौस भक्तश्रेष्ठ लागून ज्या कारणाने ती प्रसिद्धीचा आणला त्याची रक्षा द्या कृपा घाणा समर्थ आम्ही केवळ मतिमंद परी भावे घेतला छंद कृपा दुसरे आनंद पूर्ण केला दुदया दोन्ही कर जोडून आता हेच विनवणे ग्रंथ संरक्षण लागून सुखी ठेवा दयाळा आता ज्ञानी वाचक सती आत्तास करू एक विनंती मी केवळ महिनमती कविते करू नेण्याची परी माझा हे आकर्ष उत्तरे वाचावी ऐकावी उत्तर उभगन मानव चतुरे स्वामी सहित म्हणून जयाची परमानंदा वैकुंठ वासी गोविंदा भक्त तारका अनकनंदा अनमाद अभेदा अमृतदावना सर्वेशा विश्वंभरा अविनाशा पुराणपयशा अनंतवेशा जय भव भाषा सोडा जय जय कमल सना कमल वसना कमल नयना विंदिता कमल वदना हृदय कमली वस मुच्छ कर्म वरहा जाना नृसिंह आणि वामन परशुर दशरथ नंदा कृष्ण बोधला की तू स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे विचून सुंदर माळा घेऊन आला विष्णू कवी आपले कंठी सातकाळ घेऊन चरणी ठेवला भाळ सद्गती त्याचा प्रतिपाळ करावा बाळा फुले इथे स्वामीचे सारा कथा समस्या परिस्थिती भावी भक्त एकू सध्या गोडा श्री स्वामीच्या नाव शुभम भवती शिरस्तू समाप्तम. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्राह्मण रायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोटी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ओम दीप ज्योति परब्रह्म दीप तर्जना दीपो हरतु मे पाप दीप ज्योति नमस्ते गणेश सूर्यशांग दुःख्याकम देव पंचम वंदे विशुद्ध मानस जय जान सुधा जयकम हरि ओम. ओम रत्नांग रत्न पद्मनी सुहास वंदन कथा टुबी माला दंड कमलाड्या कटाक्षकर त्रिगुण त्रिलोक पालक पातक विश्वनायक भक्तवत्सल कलिवेश स्वामी समर्थ धारकम पाहिमान ध्याते स्वामी समर्थ हरिहवर त्रिंबकं दिव्यलिंगम ध्याते आदित्यजम हिरण्यपूर्वजन अग्निरूपम ध्याते अजान बाहुम परम पुरुषम योगी भिद्धाना गम्यम ध्यातो शांत प्रमाण शांत प्रशांतम अभयवर्धन सद्गुरु श्री समर्थ धारक श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्राह्मण राजा युगराज श्री स्वामी समर्थ महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोटी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.